नमस्कार. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली विभागातर्फे मी कल्पना पवार तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. व्यासपीठावर आपले आजचे वक्ते श्री सूरजजी पंडित उपस्थित आहेत. मी रविराजजी पराडकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचे स्वागत करावे. भारतीय इतिहास संकलन समिती बोरिवली विभाग गेले 4 वर्ष हा कट्टा चालवत आहेत. तर हा आपला इतिहास कट्टा जो आहे त्याचे अनेक उपक्रम सध्या सुरू आहेत. तर त्या उपक्रमांविषयी आपले कोकण प्रांताचे उपाध्यक्ष श्री रविराजजी पराडकर आपल्याला काही माहिती देतील. नमस्कार. इतिहास कट्ट्यावरती भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली भाग आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्रातर्फे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्यावेळेला राजघराण्यांचा इतिहास सुरू केला होता त्याच वेळेला मला भरपूर लोकांनी विचारलं सातवाहन कधी. म्हणजे सातवाहनांबद्दल इतकी उत्सुकता किंबहुना आपलेपणा आणि तो प्रत्येक मराठी माणसाचा असावा असं, कारण मराठी माणसाची पहिली माती आणि नाती ही सगळी सातवाहन कुळापर्यंत जातात. त्यामुळे या वंशाबद्दलचा इतिहास आत्ता उलगडणार आहे. सुदैवाने या पर्वाची सुरुवातच सूरजजींनी केली होती. सूरजजी हे प्राचीन कालखंडाच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक असल्या कारणाने आणि इतिहास संकलन समितीचे कार्यकारिणी सदस्य असल्या कारणाने घरातल्या माणसांनीच त्याची सुरुवात करावी हे अधिक क्रमप्राप्त होतं, संयुक्तिक होतं आणि त्यानुसार त्यांनी ते केलं. सातवाहनांसारख्या अभिमानी कुळाची सुद्धा सुरुवात करण्याचा प्रसंग हा त्यांच्यावर यावा. म्हणजे हा प्रसंग जितका आनंदाने साजरा करायचा आहे त्याला पुन्हा सूरजजींचाच हातभार लावा आणि तिथूनच ती तुतारी वाजावी हे योगायोग आहे. आणि हा दुग्ध शर्करा योग आहे. कारण मला कल्पना आहे की सातवाहनांचा जवळजवळ 5 भाग चालणार आहे. कारण प्रचंड मोठा इतिहास आणि त्या इतिहासाला वेगवेगळे धुमारे, त्याची दालनं वेगवेगळी आहेत. तर त्या सगळ्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि हे असं पहिलं असं सेशन असेल ज्याला साधारणपणे आपण एकाहून अधिक म्हणजे जवळजवळ 3 वक्ते तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत सातवाहनांवर. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांताला तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे आणि पाठिंब्यामुळे आपण आता विस्तारतो आहोत. कोकण प्रांताची सीमा पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत जाते. 7 जिल्ह्यांमध्ये काम होतं चालू. आत्ता पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम मोठ्या प्रमाणावर चालू केलं आहे. आणि मला तुम्हाला आनंदाने सांगावं असं वाटतंय की तिथेही आपण इतिहास कट्टा सुरू केला आहे. आणि त्याच्यावरती म्हणजे त्या इतिहास कट्ट्यावर सुद्धा या महिन्यात 27ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या लाडक्या शिवरायांचा शिवराजाभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन भारतभर साजरा होणार आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला. आणि त्या 27ला सिंधुदुर्गामध्ये कुडाळ येथे शिवराजाभिषेक हा उत्सव म्हणजे मंचीकरण आणि त्याचं म्हणजे मी तिथे शिवराजाभिषेक सादर करणार आहे. तर तो एक सिंधुदुर्गातला अत्यंत पहिल्यांदा सिंधुदुर्गामध्ये शिवराजाभिषेकाचा एवढा भव्य कार्यक्रम होतो आहे इतिहास संकलन समितीतर्फे. आणि त्यामुळे सुद्धा कुडाळवासियांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची अशी उत्कंठा लागलेली आहे. आपण आत्ता सूरजजी आपल्यामध्येच आहे. आपल्याला माहिती आहे की आपण याबरोबरच संशोधनाच्या वेगवेगळ्या पातळींवर काम करतो. आज कोकण प्रांतातर्फे आणि साठे महाविद्यालय ज्याचे उपप्राचार्य आहेत डॉक्टर सूरज, तर आपण साठे महाविद्यालयाबरोबर MOU केलेला आहे. आणि त्यानुसार आपण 2 म्हणजे कॉलेज आणि संस्था अशा दोघांच्या वतीने आपण आता नवीन संशोधनाच्या एका प्रपोजलसाठी सुद्धा आपण हात घालणार आहोत. त्याचा आपण सुतोवाच करतो आहोत. ते जर स्वीकारलं आणि त्याचा मार्ग प्रशस्त झाला तर आपल्याला कोकणातील वीरगळांवर सुद्धा मोठं डॉक्युमेंटेशन हे आपलं संशोधन कार्य या निमित्ताने साठे कॉलेजतर्फे होईल. अशा वेगवेगळ्या कार्यांबरोबरच आपल्याला देशभरातल्या सुद्धा कार्यांची मोठी अशी शृंखला चालू आहे. आणि त्यानिमित्ताने एक मोठं असं पर्व हे आपल्याला भारतभर दिसणार आहे. कारण अनेक प्रांतांमध्ये ही कामं चालू आहेत. मी सगळ्याचा आलेख देणारा असा एखादा वेगळा असं सेशन घेईन,
पण मला अत्यानंद होतोय की बोरिवलीमध्ये ज्या कार्याची आपण असं म्हणूया की मुहूर्तमेढ रोवली की जिथून आता पताका चालू करूया, तर ती पताका आता वाढते आहे. इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी. तो वेलू वाढतो आहे आणि त्याचे सगळे तुम्ही साथीदार आहात, सहप्रवासी आहात. एक मोठा जो भाग असतो अशा विस्तारणाऱ्या कार्याला तो असतो अर्थनियोजनाचा. आणि माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या किंवा तुमच्या संपर्कातल्या अशा कुठल्याही लोकांना या ऐतिहासिक कार्याच्या संशोधनासाठी, सामाजिक कार्यासाठी जर कुठलीही आर्थिक असं पाठबळ द्यायचं असेल, देणग्या द्यायच्या असतील, दान द्यायचं असेल, तर तुम्ही कार्यकारिणीच्या सदस्यांना संपर्क साधा, जेणेकरून एक वेगळी अशी, कारण बऱ्याच वेळेला आपण थेट काम नाही करत, पण बऱ्याच वेळेला आपण आर्थिक पाठबळ देऊन ते कार्याला चालना देतो. तेही आशीर्वाद खूप मोलाचे ठरतात. अशासाठी सुद्धा मी नम्र आवाहन करतो. आज बोरिवली सांस्कृतिक केंद्र आपल्याबरोबर सतत, ज्याला आपण म्हणूया सख्या भावासारखं आपल्याबरोबर उभं आहे. इतिहास कट्टा वाढवण्यामध्ये बोरिवली सांस्कृतिक केंद्राचा खूप महत्त्वाचा भाग आहे. बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे प्रोजेक्ट आहेत. आत्ता मी तुम्हाला अजून एक विनम्र आवाहन करणार आहे की देशभर 21 जूनला योग दिवस हा साजरा होणार आहे. भारतीय आरोग्य संपदेतलं योग हे एक मोठं दालन, ज्याचा थेट आपल्या आरोग्याशी संबंध येतो. आणि त्यामुळे अशा योगासनांमध्ये आपण अधिकाधिक दृढ होऊन आपण आपलं आरोग्य सुधारावं, यासाठी योगमयी व्हावं. 21 जूनला बोरिवली सांस्कृतिक केंद्रातर्फे याच्या मागे जे थोड्या अंतरावरती ॲम्पी थिएटर आहे बोरिवली सांस्कृतिक केंद्राचं, तिथे 21 जूनला म्हणजे पुढच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता तिथे योगचा कार्यक्रम होणार आहे. तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी आपल्या आरोग्यासाठी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा. बोरिवली सांस्कृतिक केंद्रातर्फे विनम्र आवाहन करताय. आणि योग दिवसामध्ये त्याच्या समारंभामध्ये सुद्धा तुम्ही भाग घ्या. पुनश्च सर्वांचं स्वागत. सातवाहनांच्या काळाला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्यांचा म्हणजे वक्त्याचा परिचय, खरं तर सूरजजींचा परिचय हा करून देणं हा एक आनंद असतो. तो किती आनंद घेणार आहेस मला माहीत नाही, पण मला परिचय करून देताना आनंद होतो. एक मित्र या नात्याने, एक बंधू या नात्याने, इतिहासाचे अभ्यासक या आमच्या कुळीचे म्हणूनही काही, पण सूरजजींचं कार्य जे आहे त्या कार्याच्या दृष्टिकोनातून मी प्रचितीला आवाहन करतो की त्यांनी वक्ता परिचय करून द्यावं आणि मग आपण कार्यक्रमाला म्हणजे अर्थात सातवाहनांच्या या वाणीला सुरुवात करू. नमस्कार. इतिहास कट्ट्याच्या आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित सर्व इतिहासप्रेमींचे पहिला तर स्वागत. आजचे आपले मान्यवर वक्ते डॉक्टर सूरज अविनाश पंडित हे प्रख्यात इतिहासकार, संशोधक, लोकप्रिय वक्ते आणि इतिहासाची आवड विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे खरेखुरे हाडाचे मास्तर आहेत. हे भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांतचे युवा विभाग प्रमुख सुद्धा आहेत. डॉक्टर पंडित हे मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठे कॉलेज ऑटोनॉमसचे उपप्राचार्य आहेत. ते एन्शियंट इंडियन कल्चर व डिपार्टमेंट ऑफ बुद्धिस्ट स्टडीजचे HOD व प्रोफेसरसुद्धा आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्टर जामखेडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली कान्हेरी गुंफांवरील संशोधनासाठी PhD पदवी संपादन केली आहे. बुद्धिस्ट आर्किओलॉजी, आर्ट हिस्ट्री, अर्बन आर्किओलॉजी, हेरिटेज टुरिझम आणि प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास ही त्यांच्या संशोधनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. सोपारा, कल्याण, चौल, मुंबई असे अनेक आर्किओलॉजिकल आणि हेरिटेज साईट्सवर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च प्रोजेक्ट्स यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 90हून अधिक रिसर्च पेपर्स आणि 10 पुस्तके या माध्यमातून त्यांनी इतिहास संशोधनाला मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे मुंबई बियॉन्ड बॉम्बे हे पुस्तक विशेष गाजले असून मुंबईच्या इतिहासातील अनेक अज्ञात पैलूंवर ते प्रकाश टाकते.
मुंबईच्या इतिहासाचा व वारशाचा त्यांच्या संशोधनाचा देखील युनेस्को प्रकाशित आर्किटेक्चर मॉन्युमेंट्स अँड अर्बनायझेशन ऑफ सिल्क रूट्स या महत्त्वाच्या ग्रंथासाठी त्यांनी एक चॅप्टर लिहिण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. इतिहास, पुरातत्व आणि वारसा संशोधना क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना वलोनिया ब्रसेल्स फेलोशिप प्राप्त झाली आहे. भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि ओडिसा सरकार यांच्या अजिंठा, बोधगया आणि शिशुपालगड यासारख्या महत्त्वाच्या हेरिटेज साईट्सवर त्यांनी कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. सध्या ते एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या मॅनेजिंग कमिटीचे सदस्य आहेत. MMPV काणे रिसर्च इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर तसेच PhD संशोधन मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. आजच्या इतिहास कट्ट्याच्या एक होता राजा या तिसऱ्या पर्वाची 7वी गोष्ट ते आपल्यासमोर घेऊन येत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाचं महत्त्वाचं स्थान आहे. या राजवंशाचे रोचक प्रवास आणि डॉक्टर पंडित यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून आपण ते जाणून घेणार आहोत. तर अधिक वेळ न घालवता मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला त्यांची गोष्ट सांगावी. नमस्कार. धन्यवाद. एवढा छान परिचय करून दिल्यामुळे मग दडपण येतं की मग आपल्याला तसं व्याख्यान पण द्यायला पाहिजे. फक्त एक करेक्शन करतो. मी आता विभाग प्रमुख म्हणून कार्यरत नाही आहे. मी व्हाईस प्रिन्सिपल झाल्यानंतर विभाग प्रमुख पदाची धुरा आमच्या राधा सबनीस मॅडम, ज्यांनी आधीची 2 लेक्चर्स घेतली आपल्याकडे, त्या माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने ती सांभाळत आहेत आणि विभाग चालवत आहेत. सो एक छोटंसं करेक्शन आहे. मी मुळात सातवाहनांवर बोलायचं म्हणजे दडपण येतं, त्यातनं आपल्या घरीच येऊन बोलायचं. आणि मगाशी रविराजजी सांगत होते की त्यांना असं छान वाटतं एकत्र काम करताना. मलाही वाटतं, कारण मोठा भाऊ जसं सांभाळून घेतो तसं ते सांभाळून पण घेतात सगळ्या कामांमध्ये. त्यामुळे इकडे परत परत यायला मजा येते, विषय मांडायला मजा येते आणि प्रश्नोत्तराचा जो खेळ असतो तो खेळायला पण मजा येते. कारण शेवटी हा कट्टा आहे आणि कट्ट्यावरती आपण गप्पा मारतो. त्यामुळे पहिले काही वेळ मी बोलीन, पण आपण प्रश्नही घेऊ. प्रश्नोत्तरं अपेक्षित आहेत आणि मला जमतील, माझ्या बुद्धीला येतील तशी मी उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. सातवाहन. सातवाहन या नावातच फार गमतीशीर ऊर्जा आहे. महाराष्ट्राचा म्हणजे जो आपण म्हणतो की राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, त्या देशाला फुलवणारं हे पहिलं राजघराणं. तिथे समृद्धी नांदू शकते हे सांगणारं पहिलं राजघराणं. त्याच्या आधी आपल्याला हा प्रदेश फक्त दंडकारण्य म्हणून माहिती होता. हे दंडकारण्याची एक आपल्या डोळ्यासमोर इमेज असते की एक निबिड अरण्य आहे, तिकडे राक्षसांचा अधिवास आहे आणि शिक्षा म्हणून तिकडे पाठवतात किंवा संन्यास घेऊन काही ऋषी किंवा काही तपस्वी तिकडे जाऊन एकांतवासात राहतात. अशा प्रदेशाला एक राष्ट्र म्हणून ओळख देण्याचं कार्य 2000 वर्षापूर्वी पहिल्यांदा सातवाहनांनी केलं. आणि म्हणून अखंड हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये सातवाहनांचं एक वेगळं स्थान आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मी खरंच नशिबाने की मी मौर्यांवरती बोललो, ज्यांनी पहिल्यांदा एकसंध हिंदुस्थान उभा केला. आणि आता मी सातवाहनांची इंट्रोडक्शन देतो आहे, प्रस्तावना देतो आहे की ज्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राला ओळख दिली. सो अशा या सातवाहनांविषयी बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि मी प्रयत्न करणार आहे असं म्हणतो आहे, ह्याचं कारण हा माझा काही असं मी स्वतःला काही नाटकी पद्धतीने प्रेझेंट करतो वगैरे असं नाही आहे. पण हा विषयच एवढा मोठा आहे आणि सातवाहनांचं कर्तृत्वच एवढं मोठं आहे की अनेक विद्वानांनी त्याच्यावर आयुष्य खर्ची केली आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांचं असं मत आहे की त्यांना आत्ता कुठे सातवाहनं कळायला लागल्यात. सो अशा साम्राज्याविषयी बोलताना मला माझ्या मर्यादांचं भान आहे हे मी सुरुवातीला सांगतो आणि मग मी बोलायला सुरुवात करतो. आमचे मित्र मायकल त्यांनी खूप छान
प्रेझेंटेशन्स करून दिले मला. मौर्यांचे पण त्यांनीच केले होते. सो सुरुवातीला आभार. मौर्यांविषयी आपण बोललो, आपण शुंगांविषयी बोललो. या कट्ट्यावरती दोन्ही राजघराण्यांना राजघराण्यांची ओळख करून देण्याचं काम आपण केलेलं आहे. परंतु याच काळातलं एक तिसरं राजघराणं जे आहे ते आपण पूर्णपणे व्याख्यानाचा विषय म्हणून घेतलं नाही. त्यांची तोंडओळख करून मी पुढे जाणार आहे आणि ते म्हणजे कण्व. कण्वांचे उल्लेख आपल्याला पुराणामध्ये मिळतात, संस्कृत साहित्यामध्ये मिळतात, प्राकृत साहित्यामध्ये मिळतात. त्यांचा कार्यकाळ फार मोठा नाही आहे. तो साधारण 45 वर्षाच्या आसपासचा कार्यकाळ आहे. इसवी सनाच्या पूर्वी पहिल्या शतकामध्ये त्यांनी उत्तर भारतात गंगेच्या खोऱ्यामध्ये आपलं साम्राज्य स्थापन केलं. शुंगांच्या अस्तानंतर प्रमुख राजघराण्यांचा जो राजघराण्यांपैकी जे गणले जातात त्यात कण्वांचं एक खूप महत्त्वाचं स्थान आहे. सगळ्यात महत्त्वाची ओळख जर कण्वांची द्यायची झाली तर आज आपण ज्या भारत देशाला शेतीप्रधान देश म्हणून ओळखतो तशी कण्वांची ओळख ही मुळात शेतीप्रधान साम्राज्य अशी होती. मौर्यांचा एकूण आर्थिक कणा जो होता तो व्यापाराचा होता. शुंगांनीही व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध याच्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली. परंतु कण्व म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर जे येतं ते म्हणजे शेतीप्रधान संस्कृती. आणि ही रुजली, ही फुलली, विकसित झाली ती या काळामध्ये इसवी सनाच्या पूर्वी पहिल्या शतकात. आणि या कण्वांच्या अस्ताची संपूर्ण जबाबदारी सातवाहनांना दिली जाते. आणि म्हणून आपण आज कण्वांपासून सुरुवात केली की अवघ्या पुऱ्या 45-50 वर्षाच्या काळामध्ये एका साम्राज्याने जिथे 4 पिढ्यांनी राज्य केलं अशा छोट्याशा साम्राज्यांनी गंगेच्या विस्तीर्ण भागावरती प्रदेशात राज्य केलं आणि स्वतःची ओळख निर्माण केली जी आज आपण 2000 वर्षानंतर सुद्धा टाळू शकत नाही. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये जे टेक्स्टबुक गेले 50, 60, 70 वर्षात आपल्याला शिकवली गेली त्याच्यात शुंग कण्व हे बाजूला हेतुपुरस्सर सारलेले असतात. परंतु शुंगांनी जसं एक स्वतःला परमभागवत म्हणून घेतलं, वैष्णव संप्रदायाचा प्रसार केला, त्याचप्रमाणे कण्वांनी सुद्धा हिंदू संप्रदायांचा, हिंदू परंपरांचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर केलेला आपल्याला त्यांच्या एकूणच पुरातत्वीय अवशेषांवरून पाहायला मिळतो. सो जेव्हा आपण मौर्य साम्राज्याच्या अस्ताचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने काय येतं तर उत्तर भारतामध्ये मुख्यत्वे शुंग राजघराण्याचा विस्तार झालेला आहे. दक्षिणेमध्ये मौर्य साम्राज्य जे होतं त्याचे हळूहळू तुकडे पडायला लागलेत कारण शुंगांचा विस्तार दक्षिणेपर्यंत आलेला नाही आहे, दख्खनच्या पठारात आलेला नाही आहे. आणि त्याच्यानंतर तिथे अनेक स्थानिक छोटे छोटे राजे उदयाला आलेले आहेत, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. परंतु एकूणच शुंग, कण्व आणि सातवाहनं हे इसवी सनाच्या पूर्वी पहिल्या शतकामध्ये कशा प्रकारे या भारतभूमीचा विकास करत होते त्याचं एक छोटासा एक ग्लिम्स म्हणू आपण, ती आपल्याला या नकाशात पाहायला मिळते की सातवाहन साम्राज्य हे एवढं मोठं प्रचंड पसरलेलं होतं. त्याच्या ईशान्य दिशेला कण्व साम्राज्याचे अवशेष होते ज्याचा पूर्ण विनाश सातवाहनांनी केला. आणि त्याच्याही आधी हा उज्जैन सांचीचा हा जो भाग आहे तो गंगा यमुनाचं खोरं आत्ताचा बिहार या मोठ्या प्रांतावरती शुंगराजे राज्य करत होते. त्यांचा इतिहास आपण मागच्या 2 व्याख्यानामध्ये बघितला. सो ह्या पार्श्वभूमीवर सातवाहनांच्या सुवर्ण काळातलं त्यांचं साम्राज्य
बघताना सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं. आणि या महाराष्ट्र दिनी आपण महाराष्ट्र गीत म्हणतो की दिल्लीचंही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. तर हा इतिहास काही आजचा नाही आहे, त्यावेळेला त्या काळातल्या दिल्लीचा मान, तख्ताचा मान हा महाराष्ट्राने सावरलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. मग ती उज्जैन असू दे, पाटलीपुत्र असू दे किंवा इतर कुठली राजधानी असू दे, जी फार महत्त्वाची राजधानी भारतवर्षाची म्हणून आपल्याला इतिहासातनं ज्ञात होते. हे सांभाळण्याचं, त्याचं पावित्र्य सांभाळण्याचं, तिथली संस्कृती जपण्याचं काम महाराष्ट्राने अनेक वेळा केलं. आणि ह्याची पाळंमुळं थेट सातवाहन काळापर्यंत मागे जातात. की एक काळ असा होता की सुवर्ण काळामध्ये सातवाहनांनी उज्जैन सांचीसारख्या मध्य प्रदेशातल्या प्रदेशावरतीही राज्य केलं. आणि तिथून येणारी जी सांस्कृतिक वैविध्याचे झरे होते ते महाराष्ट्राशी जोडून घेऊन महाराष्ट्र संस्कृती घडवण्यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. महाराष्ट्राकडे बघताना आपल्याला एक फार गमतीशीर गोष्ट अशी लक्षात येईल की दक्षिणेतले लोक महाराष्ट्राला उत्तरेत म्हणतात आणि ते म्हणतात दिस इज नॉर्थ इंडिया. आणि उत्तरेतले गंगा यमुनातले दोआबातले लोक आपल्याला हे दाक्षिणात्य म्हणून समजतात. आणि याचं मुख्य कारण गुजरातमधले. सो ह्याचं मुख्य कारण जर सांस्कृतिक कारण बघायला गेलं तर असं म्हणता येईल की महाराष्ट्र ही एक अशी भूमी आहे जिथे उत्तरेतनं येणारे सांस्कृतिक प्रवाह आणि दक्षिणेतनं येणारे सांस्कृतिक प्रवाह हे एकत्र येऊन एक नवीनच रसायन तयार होतं. त्यामुळे उत्तरेतल्यांना तो दक्षिणेतला वाटतो आणि दक्षिणेतल्यांना तो उत्तरेतला वाटतो. आपल्याकडे दोन्ही परंपरा तेवढ्याच सशक्तपणे आपण सांभाळल्या, त्या एकत्र केल्या आणि त्याच्यातून एक महाराष्ट्र संस्कृती घडवली. त्याची सुरुवात सातवाहनांनी केली. म्हणजे अनेक उल्लेख येत राहतील साहित्यातले, संस्कृतीतले, नाणकशास्त्रातले, शिलालेखातले, पुरातत्वातले. त्याच्यातनं आपल्याला असं लक्षात येईल की अरे हे काश्मीरमधनं आलं आहे, हे तमिळनाडूमधनं आलं आहे आणि हे महाराष्ट्राशी त्याचा कसा काय संबंध आहे. हे विचार येत राहतील पुढच्या 5 व्याख्यानांमध्ये. जसं की साहित्याविषयी बोलताना रविराजजी सांगू शकतील आपल्याला की अनेक परंपरा महाराष्ट्रातनं गंगा यमुनेच्या दोआबात गेल्या, काश्मीरमध्ये गेल्या, तिथे त्या रुजल्या, तिथे त्यांना एक नवीन वेगळं रूप प्राप्त झालं. त्या नवीन स्वरूपातल्या परंपरा पुन्हा महाराष्ट्रात आल्या आणि आपण त्याही स्वीकारल्या. हे खूप वेगळं सांस्कृतिक रसायन आहे आणि हे रसायन, त्याचा पाया जो आहे तो सातवाहनांनी घातला. सो सातवाहनांचं एकूण साम्राज्य बघताना आम्ही असं म्हणतो की कुठल्याही साम्राज्याचा एक कणा असतो आणि तो कणा म्हणजे त्या साम्राज्यातली मुख्य नदी असते. कारण त्या नदीच्या आधाराने सगळं काही फुलत असतं. तसं सातवाहन साम्राज्याचा जो कणा होता तो म्हणजे गोदावरी. त्याविषयी रविराजजी नंतर बोलतीलच की सच्चम म्हणू गोदावरी. खूप फेमस वाक्य आहे ते की सातवाहनांची गोष्ट कोण सांगणार तर ती गोदावरी सांगणार. कारण गोदावरीच्याच काठी ते फळले फुलले. त्यांची पहिली आणि शेवटची राजधानी गोदावरीच्याच काठी होती, ज्याला आज आपण पैठण म्हणतो किंवा पूर्वी त्याला प्रतिष्ठान म्हणत असेल. हे इतकं समृद्ध शहर होतं त्या काळी की आजसुद्धा गोदावरीच्या पात्रात उन्हाळ्यामध्ये सातवाहनांची नाणी सापडतात. आजसुद्धा म्हणजे 2000 वर्षानंतर लोक ती गोळा करत असतात तरी ती सापडतात. खापरं सापडतात. त्या काळाचे काही अवशेष गोदावरीच्या पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आजसुद्धा 2000 वर्षाने. सो तुम्ही विचार करा की त्यावेळचं प्रतिष्ठान किती समृद्ध असेल. जेव्हा पैठणचं एक्सकव्हेशन केलं, उत्खनन केलं, पुरातत्वीय उत्खनन, तेव्हा संपूर्ण जगाच्या समोर खऱ्या अर्थाने सातवाहन सुवर्णयुगाचा एक अंश आला. आणि आता इंटरनेटच्या जगामध्ये या सगळ्याच गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात. सो पैठण एक्सकव्हेशन्स तुम्ही गुगल केलं तर रिपोर्ट अख्खा मिळेल. तो बघून आपण भारावून जातो की 2000 वर्षापूर्वी या माणसांनी काय करून ठेवलं आहे. एकूणच त्यांचं स्थापत्य, कला, साहित्य याविषयी बोलणारच होत आपण. पण मुळात हे सगळं बहरण्यासाठी
जो पाया लागतो तो पाया एका 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 द्रष्ट्या पुरुषाने विचार करून की इथे एक साम्राज्य उभं राहू शकतं आणि तो घातला आणि त्याच्यावरती या सगळ्याची सुरुवात झाली. त्याचं नाव होतं सिमुख सातमणी, श्रीमुख सातकर्णी. त्याविषयी पण आपण बोलूच. पण डायरेक्ट श्रीमुखापर्यंत जाण्याच्या आधी मला वाटतं आपण मौर्य, शुंग, कण्व आणि सातवाहनं असं टप्प्याटप्प्याने जर एकत्र आलो, तिथपर्यंत पोचलो, तर त्या श्रीमुखाचं जे महत्त्व आहे इतिहासातलं ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. सो मग महाराष्ट्रात काहीच नव्हतं का त्याच्यापूर्वी? होतं, अर्थातच होतं. अगदी अश्मयुगीन काळापासून माणूस आपल्या ह्या दगडांच्या देशामध्ये, राकट देशामध्ये वस्तीला आलेला होता आणि इथल्याच अतिशय छान दगडांचा वापर करून त्यांनी दगडी हत्यारं पण बनवलेली होती. अशी हत्यारं आपल्याला इथं मुंबईतही सापडलेली आहेत. हे साधारण लाखभर वर्षापूर्वीची हत्यारं कांदिवलीला आपल्याला सापडले, नॅशनल पार्कमध्ये सापडलेली आहेत. सो मुंबईत, महाराष्ट्रात, दख्खनच्या पठारावर माणूस राहत होता. 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 वर्षापासून राहत होता. मानवी वसाहती महाराष्ट्रामध्ये फार पूर्वीपासून आहेत. मग सातवाहनांनी काय केलं? मग या काळाचं महत्त्व काय? जर माणूस इतके लाख वर्ष इथे राहतोय, सातवाहनांनी पहिल्यांदा त्याला एक ओळख, सांस्कृतिक ओळख मिळवून दिली. साधारण इसवी सनाच्या पूर्वी 600-500 वर्षापूर्वी आपल्याला विदर्भ माहिती होता, कारण महाभारतामध्ये त्याचे उल्लेख आहेत, रामायणामध्ये त्याचे उल्लेख आहेत. तसंच जे 16 महाजनपद आहेत त्याच्यामध्ये अश्मक, मूलक या 2 जनपदांचा आपल्याला उल्लेख आलेला पाहायला मिळतो. म्हणजे बेसिकली खानदेशचा काही भाग आणि मराठवाड्याचा काही भाग हे अश्मक आणि मूलक म्हणून जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की मुख्यतः गोदावरी, तापी, नर्मदा या पट्ट्यामध्ये ही वसाहत, ज्याला आपण सुरुवातीच्या काळातली नागरी वसाहत म्हणू, ती होती. परंतु त्यांची एक सांस्कृतिक ओळख आपल्याला आजपर्यंत टिकून राहिलेली दिसत नाही, जी सातवाहनांच्या काळापासून चालू राहिलेली दिसते. त्यांचे साहित्यातले उल्लेख आहेत किंवा पुरातत्वीय अवशेषांमध्ये तिथे मानवी वसाहती होत्या हे आपल्याला समजतं. परंतु त्याचा सुवर्णकाळ केव्हा चालू होतो तर तो सातवाहनांच्या काळात चालू होतो हे आपल्याला पाहायला मिळतं. सो मानवी वसाहती होत्या, मानवी म्हणजे तिथे काही छोट्या गावांचा, लहान शहरांचाही विकास झालेला असू शकतो सातवाहन पूर्व काळामध्ये, कारण मुख्यतः त्यांचा संपर्क हा गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यातल्या प्रगत संस्कृतीशी आला होता. बौद्ध साहित्यामध्ये एक फार गमतीशीर गोष्ट आपल्याला वाचायला मिळते की एक आचार्य असतात आणि ते त्यांच्या विद्यार्थ्याला भगवान बुद्धांना काहीतरी एक कुटप्रश्न घेऊन विचारायला पाठवतात. तत्त्वज्ञानाच्या संदर्भातल्या काही शंका आहेत त्या विचारायला पाठवतात आणि तो त्यांचा जो विद्यार्थी असतो तो गोदावरीच्या काठाहून गंगेच्या खोऱ्यापर्यंत प्रवास करतो. तर त्याचा प्रवासाचा अख्खा मार्ग आपल्याला त्यांनी त्या साहित्यामध्ये दिलेला आहे, त्या कथेमध्ये दिलेला आहे. परंतु पुन्हा हा एक संदर्भ जो येतो तो म्हणजे गंगा, यमुना खोरं आणि गोदावरी असा संदर्भ येतो. सातवाहनांच्या काळात आपण जे पहिल्यांदा पाहतो ते म्हणजे महाराष्ट्र एक स्वतंत्र सांस्कृतिक अस्तित्व घेऊन उभा राहतो आणि हे सातवाहनांचं वेगळेपण आहे. त्याला गंगा यमुनेचा संदर्भ असला तरी तो सातवाहनाच्या काळात दुय्यम येतो. महाराष्ट्र म्हणून, सातवाहन साम्राज्य म्हणून त्याची एक वेगळी स्वतंत्र ओळख आपल्याला पाहायला मिळते. सो जेव्हा आपण सातवाहन पूर्व महाराष्ट्राकडे बघतो तेव्हा आपल्याला 3 प्रकारच्या प्रमुख पुरातत्वीय संस्कृतीचे अवशेष पाहायला मिळतात. एक म्हणजे ज्याला आपण ताम्रपाषाण युगीन संस्कृती म्हणतो, म्हणजे ज्याचं सुवर्णयुग सिंधू सरस्वती खोऱ्यामध्ये आपल्याला हरप्पा, मोहंजोदरो, राखीगडी अशा सगळ्या ज्या साईट आहेत, लोथल, ढोलावीरा ह्यांच्या संदर्भात मिळतं. परंतु जेव्हा त्या संस्कृतींचा अस्त होतो
तेव्हा ती माणसं कुठे जातात, तेव्हा त्या संस्कृतींचं काय होतं, तर त्यांची स्थलांतरं हळूहळू नर्मदा तापी या दिशेने व्हायला लागतात आणि ती शेवटी महाराष्ट्रात येतात, ज्याच्यावर वाकणकरजींचं फार मोठं काम होतं, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केला ते हे सोडून पुढे जाऊच शकत नाही. त्याच्यानंतर खाली गोदावरी तर कृष्णा या पट्ट्यामध्ये आपल्याला जोरवे संस्कृती ही महाराष्ट्राची स्थानिक संस्कृती आहे, ताम्रपाषाणयुगीन, तिचंही अस्तित्व पाहायला मिळतं. त्याच्या दक्षिणेला आपल्याला कृष्णेच्या दक्षिणेला जे पाहायला मिळतं ते फार गमतीशीर आहे आणि ते म्हणजे खाली दक्षिणेतून येणारं म्हणजे कर्नाटकातून येणारं एक नवाश्मयुगीन संस्कृतीची एक परंपरा आहे, ती पाहायला मिळते. जे मुळात पशुपालक होते आणि ज्यांनी खूप मोठे राखेचे डोंगर निर्माण करून ठेवले. सो त्यांना आम्ही आर्किओलॉजीमध्ये ॲश माउंट प्रॉब्लेम असं म्हणतो. तो एक वेगळा व्याख्यानाचा विषय आहे पुन्हा. पण ते लोकही महाराष्ट्रात राहत होते आणि हे लोक साधारण इसवी सनाच्या पूर्वी 1500, 1000, 800, 500 वर्षापर्यंत राहत होते. म्हणजे असं नाही आहे की कुठेतरी ती परंपरा खंडित झाली आणि हे एकमेकांना ओळखत असणार आहेत, त्यांचा संपर्क असणार आहे, त्यांना माहिती असणार आहे की हे तिथे राहतात. त्यांचा नक्की काय संपर्क होता, कशा प्रकारचा संपर्क होता आज आपल्याला ज्ञात नाही आहे, पण काहीतरी देवाणघेवाण त्यांच्यामध्ये असणार आहे. आणि तिसरा जो विदर्भाकडनं पश्चिम भागाकडे येणारा प्रभाव होता तो म्हणजे एक महापाषाणीय संस्कृती म्हणून संस्कृती आहे. या संस्कृतीची आत्तापर्यंत आपल्याला मोठी मोठी थडगी त्यांची जी आहे ती सापडली होती, ज्याच्यामध्ये 5-6 फुटाचे मोठे मोठे दगड एकत्र आणून त्यांनी ती रचना करून त्या प्रकारची थडगी त्यांनी निर्माण केलेली आहेत. म्हणून त्याला महापाषाणीय संस्कृती म्हणतो. इंटरेस्टिंगली विदर्भामध्ये आता गेल्या काही दशकामध्ये त्या संस्कृतीचे ज्याला आम्ही आर्किओलॉजीत हॅबिटेशनल साईट्स म्हणतो त्या सापडल्या. हे लोक पहिले आहेत ज्यांनी लोखंड गाळायचा शोध लावला. सो एका बाजू आणि ह्यांचा काळ आहे ना तो अगदी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात 3ऱ्या शतकापर्यंत पुढे येतो. म्हणजे एका बाजूला ताम्रपाषाण युग आहे, एका बाजूला नवाश्म युग आहे, एका बाजूला महापाषाणीय संस्कृती आहे. यांचे एकमेकांशी काहीतरी संपर्क आहेत, काहीतरी वाटा त्यांनी जंगलातनं शोधून काढल्यात एकमेकांच्या संपर्काच्या. कारण शेवटी माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, त्याला इतरांशी देवाणघेवाण करत जगणं, समाज बांधून काढणं हा त्याचा मूळ स्वभाव आहे. समाज तोडणं, समाजाचे तुकडे पाडणं हा त्याचा मूळ स्वभाव नाही आहे. त्याच्यावर ते संस्कार झाले तर ते होऊ शकतं, परंतु माणसाचा नैसर्गिक मूळ स्वभाव एकमेकांचा हात धरून पुढे जाणं, समाज बांधणं, राष्ट्र बांधणं हाच असल्यामुळे मला वाटतं त्यांनी एकमेकांची ओळख शोधली, एकमेकांना शोधायचा प्रयत्न केला, संपर्क प्रस्थापित केला. हे सगळं मी सांगतोय याचं मुख्य कारण सातवाहनांनी याच वाटा पुढे व्यापारी मार्ग म्हणून विकसित केल्या. ही जी दृष्टी आहे, एका राजाला ही जी दृष्टी असावी लागते, एका शासकाला ही जी पुन्हा दृष्टी असायला लागते की आपल्याकडे काय आहे, स्थानिक संस्कृतीमध्ये काय जपलं गेलेलं आहे, ते काय आपल्यापर्यंत आलेलं आहे, ते कशा पद्धतीने विकसित करून आपल्याला राष्ट्रबांधणीत त्याचा कसा उपयोग करता येईल. मला वाटतं शिमुखांनी हे पाहिलं. ह्या ज्या जुन्या वाटा होत्या त्या त्यांनी नव्याने पुढे आणल्या आणि आपल्याला नंतरच्या काळात हे पाहायला मिळतं की सार्थवाहांचे तांडे याच वाटांवरनं पुढे व्यापार करताना दिसतात. मोतीचंद्रा म्हणून फार मोठे लेखक होऊन गेले, आपले CSMVS आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, त्याचे ते डायरेक्टर होते. त्यांनी सार्थवाह नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अशा अनेक सार्थवाहांच्या वाटांचा, व्यापारी मार्गांचा मागोवा घेतला आहे. त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की ते जे व्यापारी मार्ग आहेत त्यांनी खूप छान विचार मांडला आहे त्याच्यामध्ये की आत्ताचे हायवे देखील त्याच घाटवाटांवर, त्याच मार्गांवरती आहेत. सो तुम्ही विचार करा की सातवाहनांचं योगदान काय आहे. म्हणजे 3 विभिन्न वेगळ्या वेगळ्या मानव समूहांनी चोखंदळलेल्या, शोधून काढलेल्या साधनांचा, संसाधनांचा एकत्रित विचार करून राष्ट्रबांधणीला त्याचा उपयोग करायचा आणि तो असा करायचा की पुढची 2000 वर्ष तो टिकला पाहिजे. ही विजन ज्याच्याकडे असते तो खरा राजा. आणि अशाच राजांच्या गोष्टी आपण ऐकायला इथे जमलेलो आहोत.
ओके. सो मेगालिथिक साईट्स मी म्हणजे महापाषाणीय संस्कृती जे म्हणत होतो ते हे खालनं येणाऱ्या निओलिथिक साईट्स आहेत, म्हणजे ज्याला मी ॲशमाऊंट म्हणतो किंवा राखेचे डोंगर म्हणतो. म्हणजे अगदी सगळ्यांना माहीत असलेला राखेचा डोंगर या संस्कृतीतला सांगायचा झाला तर गाणगापूरला एक राखेचा डोंगर होता. आता तो सपाट झाला आहे. लोक ती गोष्ट आहे त्याच्याशी असोसिएट की दक्षाने यज्ञ केल्यानंतर ती राख इथे आणून टाकली गाणगापूरला. तो जो राखेचा डोंगर होता तो या नवाश्मयुगीन संस्कृतीचा होता आणि त्याचा खूप छान सर्वे अभ्यास वगैरे झाला आहे. पण आता त्याला एक वेगळं सांस्कृतिक महत्त्व आयाम असल्यामुळे राखेचा डोंगर हा जपल्यात नाही. कारण आपल्याचपैकी अनेकांनी चिमूट राख उचलून भस्म म्हणून घरी आणलेली आहे आणि ती वापरलेली आहे. सो मी याला काय एक संस्कृतीचं एक चक्र असं म्हणतो बरेच वेळा, की आपण सगळ्या गोष्टी रिसायकल करू शकतो आणि हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. पण दुर्दैवाने एक फार मोठा पुरातत्वीय ठेवा आपण त्याच्यामध्ये हरवून बसलेलो आहे. सो असे ॲशमाऊंट्स आपल्याला माहिती असतात पण त्याचं हे महत्त्व अधोरेखित होत नाही. पुढे जाऊया. ह्याच्याशी मी मगाशी बोललो, शुंग, सातवाहनं, कण्व हे शुंगांच्या साम्राज्याचा विस्तार आणि मगाशी आपण सातवाहनांच्या साम्राज्याचा विस्तार बघितला. हा साधारण तोलामोलाचा विस्तार आणि शेवटी गंगा यमुनेच्या खोऱ्यामध्ये साम्राज्य निर्माण करणं, जिथे मी असं मुलांना नेहमी सांगतो की तिकडे ना लाकडाचा खुंट पेरला तरी त्याला पालवी फुटते, कारण माती आणि पाणीच तसं आहे तिथलं. पण महाराष्ट्रात तसं होत नाही. महाराष्ट्रात शेती करायला तुम्हाला झटावं लागतं. सो गंगा यमुनेच्या सुपीक खोऱ्यामध्ये ज्या प्रकारची संस्कृती फळाफुलाला आली, जन्माला आली, त्याला तोडीस तोड देणारी सातवाहनांनी संस्कृती निर्माण केली. जेव्हा शेती हे फारसं काही महाराष्ट्रामध्ये होऊ शकेल असं लोकांना वाटत नव्हतं किंवा अजूनही लोकांना वाटत नाही. आपल्याकडे शेतकरी हा काहीतरी जोडधंदा घेऊनच शेती करतो, पूर्णपणे शेती करतो अशी परिस्थिती आजही महाराष्ट्रात नाही आहे. त्याला काहीतरी जोडधंदा लागतोच शेतीला. सो अशा ठिकाणी, अशा भूभागामध्ये सातवाहनांनी संसाधनं निर्माण करून साम्राज्य स्थापना केली. हे त्यांचं मोठेपण आहे. सातवाहनांविषयी माहिती साहित्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी मिळते. महाभारत, रामायण याच्यामध्ये त्याचे अगदी त्रोटक उल्लेख सातवाहनं म्हणून येतात, पण महाराष्ट्राचे विदर्भ म्हणून अनेक उल्लेख आपल्याला रामायण महाभारतामध्ये पाहायला मिळतात. महाभारताच्या एका प्रक्षिप्त भागामध्ये सातवाहनांचा अगदी धावता उल्लेख आलेला आपल्याला दिसतो, पण तो प्रक्षिप्त भाग आहे, म्हणजे त्याच्यात कोर महाभारतामध्ये तो उल्लेख मिळत नाही जसा विदर्भाचा मिळतो. विदर्भाचा अगदी फर्स्ट हँड रेफरन्स महाभारत रामायणामध्ये आहे. परंतु बौद्ध साहित्यामध्ये इस्पेशली वेन वी टॉक अबाउट त्रिपिटकं, याच्यामध्ये अभिधम्म पिटकं, सुत्त पिटकं आणि विनय पिटकं या तिन्ही साहित्य कृतींचा समावेश होतो. ते खरे पेटारे आहेत साहित्याचे. सो त्यातल्या सुत्त पिटकामध्ये आपल्याला महाराष्ट्राचे, दख्खनचे आणि अगदी ओझरते असे सातवाहनांचे उल्लेख पाहायला मिळतात. त्यांच्यावरच्या टीकांमध्ये अनेक वेळेला सातवाहनांचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. टीका या नंतरच्या काळातल्या आहेत. हे जे साहित्य आपण म्हणतोय ते अगदी मौर्य काळ, मौर्योत्तर काळ या काळातलं आहे. त्यामुळे त्याच्यातल्या प्रक्षिप्त भागात आपल्याला हे उल्लेख पाहायला मिळतात. हे थोडक्यात काय तर ज्याला आपण मुख्य सोर्सेस म्हणतो, साधनं म्हणतो इतिहासाचे, रामायण, महाभारत किंवा बौद्ध साहित्य, जैन साहित्य, जे अगदी सुरुवातीच्या काळात झालं, तिथे कुठेच सातवाहनांचे डायरेक्ट उल्लेख मिळत नाहीत. मग सातवाहनांचे अगदी व्यवस्थित इलॅबरेट असे उल्लेख पहिल्यांदा कुठे मिळतात तर पुराणांमध्ये मिळतात. पुराणांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी सातवाहनांची माहिती मिळते. इतकंच नाही तर सातवाहनांची वंशावळ मिळते. त्यातल्या किती राजांनी किती वर्ष राज्य केलं, इथपासून कोणानंतर कोण राजा आला याच्या याद्या मिळतात.
अर्थात वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या याद्या आहेत, त्या सगळ्या एकमेकांशी जुळतातच असं नाही, आणि त्यामुळे अनेक इतिहासकारांनी पुराणातल्या याद्या युजलेस आहेत, त्याचा काही उपयोग नाही म्हणून त्या फेकून बाजूला टाकून दिल्या होत्या. इंटरेस्टिंगली आत्ता जेव्हा वेगवेगळ्या नाण्यांचा अभ्यास केला जातो तेव्हा लोक म्हणतात अरे पुराणातला तो राजा सापडला. हे जेव्हा पुराणं बाजूला टाकली इतिहासाची साधनं म्हणून तेव्हा ते राजे माहिती नव्हते. त्या इतिहासकारांनी आपल्या ज्ञानमर्यादांना लक्षात न घेता पुराणं चुकीची आहेत असं स्टेटमेंट दिलं. आणि आता जेव्हा नवीन नवीन राजे उजेडात येतात, म्हणजे राजे जुनेच आहेत पण नवीन साधनांमुळे ते राजे जेव्हा उजेडात येतात तेव्हा अरे पुराणातला राजा सापडला. तो राजा पुराणातला नाही आहे, राजा सातवाहन राजवंशातला आहे, पुराणांनी त्याची नोंद घेतलेली आहे, तो आपल्या ज्ञानमर्यादांमुळे आपल्याला माहिती नव्हता. सो कोणत्याही अभ्यासकाने सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधनांचा वापर करताना ती तपासून घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या ज्ञानमर्यादांचं भानसुद्धा आपल्याला असायला पाहिजे की मी काय कुठपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे कुठलंही फायनल स्टेटमेंट करताना 100 वेळा विचार करावा. हा एक मूलभूत मेथोडॉलॉजीचा भाग इतिहासकारांना आता पुन्हा नव्याने शिकण्याची गरज आहे. बोला ना. माहीत पाहिजे का? असं एक या निमित्ताने सांगावंसं वाटतं. म्हणजे खरं ही खरी गोष्ट आहे की पुराणातली वांगी पुराणात हे जे आपण म्हणत असतो हे मला आता खरंच अभिमान वाटतो की मायकल स्वतः आता वज्रेश्वरी महात्म्यावर काम करतो आहे. म्हणजे पुराणातलं कुठलं तरी एक महात्म्य घेऊन त्याचा पुरातत्वीय मागोवा घ्यायचा आणि त्या पद्धतीने त्याची मांडणी करून त्यातलं तथ्य बाहेर आणायचा प्रयत्न करायचा. किंवा निर्मळ महात्म्यावरती ही मुलं काम करत आहेत की पुराणात सुद्धा काहीतरी एक ज्ञान आहे आणि ते आपल्याला समजलं पाहिजे. जर आपल्याला समजत नसेल तर ते खोटं नसून आपल्या ज्ञानमर्यादा आहेत हे मुळात लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. थँक्यू तन्ना सर हा विषय मांडल्याबद्दल. त्यामुळे पुराणांमध्ये अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. पुराणांमध्ये एक फार गमतीशीर थोडं पुढे सांग. हां, पुराणांमध्ये एक गमतीशीर संदर्भ येतो आणि इतिहासकार काय काय गमती करतात त्याचं हे पुन्हा एक छान उदाहरण आहे. पुराणांमध्ये सातवाहनांचा उल्लेख कधीकधी आंध्रभृत्य असा येतो. आता आंध्रभृत्य इथे संस्कृतचे विद्वान आहेत, त्यांच्यासमोर मी काय फार बोलणं बरोबर नाही. तन्ना सर आहेत मागे बसलेले, तर ते इज द राईट पर्सन टू टॉक अबाउट इट. पण या शब्दावरून जवळजवळ 3 ते 4 दशकं इतिहासकार भांडत होते की आंध्रभृत्य म्हणजे काय. सो हाऊ टू अंडरस्टँड द वर्ड. म्हणजे आंध्रांचे दास का ज्यांचे आंध्र दास आहेत असे ते तुम्ही काय समजणार याच्यावरनं. आणि त्यामुळे ऑब्वियसली जे इतिहासकार जे त्यांचा इतिहास मांडतात त्यांनी ती बाजू उचलून धरली, जे पराजितांचा इतिहास मांडण्यात धन्यता मानतात त्यांनी दुसरी बाजू उचलून धरली. अर्थात 2000 वर्षापूर्वी सातवाहनांनी राज्य केल्यानंतर ते आंध्रभृत्य म्हणून पुराणात उल्लेखले गेले होते. हे एक वाक्य एवढंच महत्त्वाचं आहे. याचं कारण आंध्र तेलंगणा या प्रदेशाशी त्यांचा डायरेक्ट संपर्क होता हे त्याच्यावरनं समजून येतं. म्हणजे ते आंध्र प्रदेशातल्या लोकांचे दास होते का आंध्र प्रदेशातले लोक त्यांचे दास होते हा नंतरचा वादाचा मुद्दा आहे. त्याविषयी मी बोलणारच आहे. गोदावरी
गोदावरी हा जिल्हा पण आहे. आंध्रमध्ये आजही गोदावरी हा जिल्हा आहे, गोदावरी डिस्ट्रिक्ट, ईस्ट गोदावरी वगैरे. आणि तुम्ही जर सुरुवातीला उल्लेख केलात की गोदावरी नदीच्या काठाने वाढलेली संस्कृती, आणि आज ते आंध्र प्रदेशात आहे. त्या काळाचं त्याला आंध्र हे नाव असावं आणि तिथे रुजलेले म्हणून आंध्रभृत्य असा त्याचा एक संदर्भ निघू शकतो. थँक्यू तन्ना सर. पण सातवाहन मुळातले महाराष्ट्रातले याच्याबद्दल फार काही लोकांना शंका आहे असं मला वाटत नाही. याचं कारण सातवाहनांचे सगळे सुरुवातीचे शिलालेख नाशिकमध्ये आहेत, नाशिक जुन्नर या परिसरामध्ये आहेत. त्यामुळे ते गोदावरीच्याच काठी फळले फुलले आणि तिथूनच त्यांची सुरुवात झाली. एखादा माणूस धरणीकोट्याला राहून नाशिकला त्याचे सुरुवातीचे शिलालेख नाही लिहिणार. काही विद्वानांचं असं मत आहे की शिमुखाची नाणी आंध्र प्रदेशात सापडली, पण नाणी महाराष्ट्रातही सापडलेत, पण नाणी आंध्र प्रदेशातही सापडली. नाणी प्रवास करतात, नाणी कोणाच्याही खिशामध्ये कोणाच्या पाऊचमध्ये जाऊन प्रवास करतात. नाणी प्रवासाला फार सोपी असतात, त्यामुळे त्यांचं जे प्राप्तिस्थान आहे त्याला एकूणच किती महत्त्व द्यायचं हे अशा प्रश्नांच्या बाबतीत हा एक अभ्यासाचा वेगळा विषय आहे. पण एकूण सातवाहनांचे सगळे सुरुवातीच्या काळातले शिलालेख आपल्याला नाशिक जुन्नर परिसरात पाहायला मिळतात. आणि त्यावरून आपण नक्की असं म्हणू शकतो की सातवाहन मुळातले इथले होते. नंतर त्यांनी तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या संपूर्ण भागावरती आपला साम्राज्य विस्तार केला आणि मुळात गोदावरीच्या काठाकाठाने ते साम्राज्य विस्तार करत गेले. सातवाहनांच्या राजधानीचा उल्लेख कायम प्रतिष्ठान असाच येतो. सो सातवाहनांची राजधानी कुठली, साहित्यामध्ये अनेक उल्लेख येतात सातवाहनांचे. सातवाहनकालीन साहित्य जर आपण बघितलं, म्हणजे हालाची गाथा सप्तसई आहे ज्याच्यावरती रविराजजींचा फार मोठा अभ्यास आहे. त्याच्यानंतर पैशाची भाषेमधला एक ग्रंथ होता जो आता उपलब्ध नाही, पण त्याचं संस्कृत संस्करण आपल्याकडे उपलब्ध आहे, कथासरित्सार म्हणून. गुणाढ्याची बृहत कथा जी पैशाची भाषेत होती, जी आज उपलब्ध नाही, पण त्याचं संस्कृत व्हर्जन उपलब्ध आहे आणि ते काश्मीरमधनं आपल्याला पुन्हा ज्ञात होतं. सो हा गुणाढ्य महाराष्ट्रात होता आणि मग तो विदर्भात गेला आणि मग त्यांनी ते पुस्तक लिहिलं. फार रंजक कथा आहे. जेव्हा आपण साहित्याविषयी बोलू तेव्हा त्याच्याविषयी बोलणार आहोत पुन्हा. आणि त्या बृहत कथेमध्ये किंवा कथासरित सारामध्ये सुद्धा सातवाहनांची राजधानी पैठण म्हणूनच येते. सो जिथे जिथे सातवाहनांचा उल्लेख येतो तिथे तिथे पैठण हीच त्यांची राजधानी आहे हे सातत्याने साहित्यात येतं. पुराणांमध्ये सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळतं. सो सातवाहन मुळातले महाराष्ट्रातले होते, ते आंध्र, तेलंगणा, कर्नाटक इथले नव्हते. ह्याला हा एक सबळ पुरावा आहे असं आपण म्हणू. मागे जा. सातवाहनांच्या काळात जे दोन महत्त्वाचे व्यापारी मार्ग, म्हणजे जे इसवी सनाच्या पूर्वी 5व्या-6व्या शतकापासून सर्वज्ञात आहेत, असे दोन व्यापारी मार्ग म्हणजे दक्षिणापथ आणि उत्तरापथ. सो उत्तरापथ जो होता, जो गंगा यमुनेच्या खोऱ्यातून मध्य आशियापर्यंत जाणारा होता, जो व्यापारी मार्ग होता. आणि दक्षिणापथ हा उत्तरापथ आणि दक्षिण भारत यांना जोडणारा एक व्यापारी मार्ग होता. आता जेव्हा मी व्यापारी मार्ग म्हणतो ना, तेव्हा तो एक हायवे नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय इतिहासात सुद्धा जेव्हा आपण रेशीम मार्ग म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये सिल्क रोड्स म्हणतात, ते प्लुरल आहे. त्यामुळे एक हायवे नाही आहे, व्यापारी मार्गांचं जाळं आहे जे एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जातं. आणि हा नकाशा आपण मुख्यत्वे लक्षात घ्यायला पाहिजे. ह्याचं कारण या नकाशात आपल्याला जो हा पिवळा मार्ग दिसतोय ज्याला आपण दक्षिणापथ म्हणतो, त्याच्या आजूबाजूनी सातवाहनकालीन व्यापार, जो खुष्कीच्या मार्गाने झालेला व्यापार आहे, तो भरभराटीला आला. पण सातवाहनांनी पूर्णपणे त्याच्यावर मदार न ठेवता एका फार मोठ्या इतिहासातल्या एका नव्या अध्यायाची सुरुवात केली आणि तो म्हणजे समुद्री व्यापार.
सो सातवाहन हे पहिले सम्राट होते दख्खनच्या पठारावरचे, ज्यांनी समुद्राचं महत्त्व, त्यातल्या व्यापारी मार्गांचं महत्त्व हे ओळखलं. आणि जर आपल्याला कोणी सांगत असेल ना की युरोपियन आले, त्यांनी आपल्याला समुद्राचं महत्त्व शिकवलं आणि त्यांनी कोस्टल सिक्युरिटी इंट्रोड्यूस केली, तर मग 2000 वर्ष आपण कोस्टल सिक्युरिटी शिवायच काम करत होतो का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जसं आत्ता दुष्ट शक्ती असतात, वाईट प्रवृत्तीची माणसं असतात, ती तेव्हाही असणार आहेत, लुटारू असणार आहेत, चाचे असणार आहेत. मग त्यांच्याविषयीचं यांचं काय स्टँड होता. आज त्याविषयी फारसं साहित्य उपलब्ध नसलं तरी एक गमतीशीर रेफरन्स आपल्याला परकीयांच्या इतिवृत्तातनं वाचायला मिळतं. एक पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी नावाचं पुस्तक आहे. म्हणजे ते पण पुस्तक फार गमतीशीर आहे. एक व्यापारी होता जो रोमन सिटिझन होता, पण वंशाने तो आफ्रिकन होता. हे आफ्रिकन माणूस जो रोमन सिटिझन होता, तो भारताच्या प्रवासवाऱ्या समुद्रमार्गाने करायचा. त्यांनी त्या समुद्री मार्गाचं एक गाईड लिहून ठेवलं. दुर्दैवाने त्या व्यापाऱ्याचं नाव आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचा ग्रंथ काही तुकड्यांच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध झालेला आहे. तर तो सांगतो की सातवाहन काळामध्ये वेगवेगळ्या बंदरांमध्ये होड्या आत न्यायची, बाहेर आणण्याची व्यवस्था काय लावलेली होती. भरती ओटी होती किंवा तिथे जाणकार होते जे गलबत आत नेण्यासाठी मार्गदर्शकाचं काम करायचे. तिथे बंदरांना एका विशिष्ट पद्धतीची सिक्युरिटी दिलेली होती. सो हे सगळे संदर्भ आपल्याला पेरिप्लसमध्ये पाहायला मिळतात. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याकडचे संदर्भ जरी त्यातला डायरेक्ट काही रेफरन्स देत नसले, संदर्भ देत नसले, तरी पेरिप्लसमध्ये आपल्याला हे उल्लेख वाचायला मिळतात. त्यामुळे समुद्राचं महत्त्व ओळखणारे दख्खनच्या पठारावरचे पहिले सम्राट म्हणून सुद्धा सातवाहनांचं महत्त्व अबाधित राहतं. हे महत्त्व किती आहे तर कोल्हापूरला ब्रह्मगिरी नावाचं एक पुरातत्वीय स्थळ आहे. तिथे उत्खनन करताना आपल्याला रोमनांच्या वसाहती सापडल्यात. रोमन देवता, त्याच्या छोट्या छोट्या मूर्ती तिथे आपल्याला सापडलेल्या आहेत. हे पोसायडनची मूर्ती आहे किंवा ग्रिफिन जे पर्शियन हे आहे. म्हणजे आत्ता त्या मूर्तीचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला आत्ता भेट दिली, तिथे एक एक्झिबिशन चालू आहे. तिथे त्यातल्या काही मूर्ती त्यांनी ठेवल्या आहेत ज्या ब्रह्मगिरीला सापडल्या आहेत. सो त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की ते इथपर्यंत येत होते. दुसरं पॉम्पेई नावाचं एक शहर होतं जे इसवी सनाच्या पहिल्या शतकात ज्वालामुखीच्या भक्षस्थानी पडलं. अख्खी जी ज्वालामुखीची राख होती ती त्या शहरावरती पसरली गेली आणि एक दिवस सगळं शहर गाडलं गेलं. हा त्या शहराचा एक भयानक अंत होता. पण पुराविदांसाठी ही पर्वणी आहे. याचं कारण तिथे सगळ्याच गोष्टी इंटॅक्ट मिळतात. ओके, त्या ठिकाणी आपल्याला हस्तिदंतामध्ये कोरलेली लक्ष्मीची अतिशय सुंदर मूर्ती सापडलेली आहे पॉम्पेईमध्ये. आणि त्याची जी काउंटर आहे, म्हणजे आयडेंटिकल इमेजेस त्या लक्ष्मीच्या महाराष्ट्रात 2 ठिकाणी सापडल्यात. एक म्हणजे तेर, उस्मानाबाद जिल्ह्यामधलं जे तेर आहे, आणि दुसरं भोकरदन नावाची जागा आहे. म्हणजे औरंगाबादहून अजंठाला जाताना मध्ये भोकरदन नावाची जागा लागते. त्या पुरातत्वीय स्थळाच्या उत्खननामध्ये आपल्याला सापडल्या. सो त्या प्रकारची कारिगिरी महाराष्ट्रात इथे घडवून, मराठवाड्यात घडवून ती समुद्रमार्गे पॉम्पेईला इटलीमध्ये गेली आणि ती आपल्याला सापडली. सो समुद्रमार्गाचं महत्त्व या लेवलला त्यांना माहिती होतं. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असेल ह्याचा तुम्ही विचार करा. सोकोत्रा नावाचं एक छोटं बेट आहे भारताकडून. म्हणजे आताचा जो सुएझ कॅनल आहे त्या कॅनलला जाताना मध्ये एक सोकोत्रा नावाचं बेट लागतं. त्या बेटावरती एका डोंगरावर एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये सातवाहन काळातल्या अनेक व्यापाऱ्यांचे लेख
जाता जाता त्यांनी कोरलेले आहेत. म्हणजे इथून इटलीला जाताना मध्ये त्या बेटावरती पाणी भरण्यासाठी जेव्हा जहाजं थांबत किंवा काही कारणांनी थांबत, तेव्हा व्यापारी जात असत आणि मग त्यांनी तिथे स्वतःची नावं कोरलेली आहेत, काही लेख कोरले आहेत, स्वतःची माहिती कोरली आहे. कारण घरापासून एवढं दूर आल्यानंतर त्यांना ते व्यक्त व्हावंसं वाटलं असावं. असे अनेक शिलालेख आपल्याला ते सातवाहन काळातले माहिती आहेत की जे तिकडे आहेत. कळलं? हे सातवाहनांचं महत्त्व आहे. म्हणजे असं लोक म्हणायचे की तेच व्यापारी इथे येत होते, आपण तर काहीच नाही केलं, आपण तर समुद्र ओलांडलाच नाही कधी. ते रोमन व्यापारी यायचे, व्यापार करायचे, समृद्धी आपल्याला दिली आणि ते निघून गेले. हे जर असं असेल तर सोकोत्रा बेटावरती आपल्या लोकांनी ब्राह्मी लिपीमध्ये लेख कसे लिहिले? हा एक मुळातला प्रश्न आहे ना. म्हणजे आपलीही लोक जात होती, समुद्र ओलांडून एवढा मोठा प्रवास करून तिथे जात होती आणि हे सामर्थ्य त्यांना कोणी दिलं? तर एका राजसत्तेने दिलं, जी जवळजवळ 300-400 वर्ष स्थिर या भूभागावरती राज्य करत होते. म्हणजे अगदी पुराणातला दाखला द्यायचा झाला तर पुराणं म्हणतात 460 वर्ष सातवाहनांनी राज्य केलं. अगदी क्लासिकल पिरियड जरी धरला सातवाहनांचा तरी 300 वर्ष कुठेच जात नाहीत. हे ज्याचा पुरातत्वीय पुरावा आज आपल्या हातात आहे, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की ज्याचा पुरातत्वीय पुरावा आज आपल्या हातात आहे त्याची 300-325 वर्ष तर कुठेच जात नाहीत. याचा अर्थ बाकीच्याचा पुरावा मिळालेला नाही म्हणजे ते नव्हतं असं मी म्हणत नाही आहे इकडे. ओके, पण पुराणांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी 460 वर्ष राज्य केलं. त्याचा पुरावा कधी भविष्यकाळात मिळाला तर आपण तेही म्हणू. पण आज आपल्याला 300-350 वर्ष राज्य करणारी ती राजसत्ता नक्की माहिती आहे. आणि तुम्ही विचार करा तो काळ 2000 वर्षापूर्वीचा, जेव्हा आपल्याकडे वाहतुकीची ही साधनं नव्हती, आपल्याकडे संपर्काची माध्यमं नव्हती, त्या काळामध्ये एवढं प्रचंड साम्राज्य 300 वर्ष सांभाळून ठेवलं ते सातवाहनांनी. एक स्थैर्य दिलं, एक ओळख निर्माण करून दिली आणि ह्यातूनच आपले लोक बाहेर जात होते, बाहेरचे लोक आपल्याकडे येत होते आणि एक सांस्कृतिक घडण महाराष्ट्राची घडत गेली ती या 300 वर्षामध्ये. सातवाहनांची जी सुरुवातीची नाणी आहेत ना ती अगदी पंचमार्क कॉईन ज्याला म्हणतो त्या प्रकारची आहेत. म्हणजे गंगा यमुनेच्या खोऱ्यात किंवा मौर्य काळात, शुंग काळात, मौर्य काळामध्ये ज्या प्रकारची नाणी पाहायला मिळतात, चांदीचे तुकडे आणि त्याच्यावरती एक आहत पद्धतीने काहीतरी खुणा नोंदवलेल्या असतात, तशी नाणी आपल्याला सुरुवातीच्या काळात पाहायला मिळतात. पण हळूहळू जेव्हा आपण श्री सातकर्णीपर्यंत येतो, सिमुखापर्यंत येतो, तेव्हा आपल्याला अशा प्रकारची नाणीसुद्धा सातवाहनांनी कोरायला सुरुवात केलेली दिसते. म्हणजे याच्यात फरक काय आहे तर ही आहेत ही पाडलेली, म्हणजे ज्याला आपण साचे बनवून तयार केलेली नाणी म्हणू, अशा प्रकारची नाणीसुद्धा त्यांनी घडवायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मौर्यांची जी नाणी आहेत ती आहत पद्धतीने केलेली आहेत, साचे नाही आहेत त्याच्यामध्ये. सो दिस इज मोर कॉम्प्लिकेटेड, कॉम्प्लेक्स प्रोसेस. अनेक विद्वानांचं मत आहे की ती रोमनांशी संबंध जेव्हा त्यांचा आला तेव्हा त्यांनी ते तंत्रज्ञान शिकून घेतलं आणि मग त्या पद्धतीची नाणी आपल्याकडे पाडायला सुरुवात केली. याचं कारण प्रामुख्याने त्यांनी जे दिलेलं आहे ते असं आहे की जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा नाणी ओळखीची असायला लागतात. असं असू शकतं, नाही असं नाही आहे, पण ह्याला एक भारतीय परंपरा पण आपल्याला पाहायला मिळते की शुंग काळामध्ये मथुरा परिसरामध्ये सुद्धा अशा प्रकारची काही नाणी जी साच्यात न काढलेली सुरुवातीच्या काळातली नाणी पाहायला मिळतात. अर्थात याच्याविषयी विद्वानांमध्ये अनेक मतभेद आहेत. विद्वान म्हटलं की मतभेद असायचेच, कारण ते संपले तर विद्वत्ता संपते असं त्यांचं मत असतं. मग आम्हाला कोण विचारणार ना. म्हणजे सो अतिशय सुंदर चांदीची नाणी, तांब्याची नाणी, काही शिशाची नाणी आपल्याला सातवाहन काळामध्ये पाडलेली पाहायला मिळतात. पुढे सो सातवाहनांच्या बद्दल हे सगळं बघत असताना मी पुन्हा सांगतो, चांदीची नाणी याचं एक फार गमतीशीर महत्त्व आहे. भारतात चांदीच्या खाणी कुठे आहेत? तेव्हाही नव्हत्या, तरी यांनी चांदीची नाणी पाडली होती. म्हणजे
व्यापाऱ्यातनं येणारी चांदी, त्याच्यातनं बसलेली करप्रणाली, ह्या सगळ्याचा या सुरुवातीच्या राजांनी विचार केला होता. मग हे अचानक झालं का? हे अचानक नाही होऊ शकत. अशोकाच्या राजज्ञांमध्ये महारथी असा एक शब्द येतो की महारथी आहेत म्हणून. सो हे महारथी म्हणजे कोण? तर त्यांनी नेमलेले जे प्रोव्हिन्शियल गव्हर्नर असतील, ऑफिसर्स असतील, त्यांना तो महारथी म्हणतो असं आपलं एक मत आहे. परंतु मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर आपल्याला अशा प्रकारचे अनेक महारथी दख्खनच्या पठारावर पाहायला मिळतात. हे प्रोबॅबली त्या काळातले छोटे छोटे राजे होते, ज्याला आपण लोकल चीफ्स म्हणतो. त्या प्रकारचे ते राजे होते. विदर्भामध्ये होते, कर्नाटकाच्या महाराष्ट्र कर्नाटकात बाउंड्रीला वनवासीचे होते, आपल्याकडे कुड्याला होते, सोपाऱ्याला पण असण्याची शक्यता आहे. सो हे जे महारथी होते, विदर्भातल्या महारथींचा तर आपल्याला परंपरा माहिती आहे की त्यांच्या पिढ्या काय होत्या, त्यांचे शिलालेख आहेत या सगळ्यांचे. काही काही महारथींनी तर भाज्याला महारथींनी दानं दिलेली आहेत. भाज्याच्या केव्ज ज्या आहेत, इसवी सनाच्या पूर्वी 2ऱ्या शतकामध्ये भाज्याच्या बौद्ध लेण्यांना महारथींनी दानं दिलेली आहेत. कान्हेरीला महारथींनी दानं दिलेली आहेत. सो हे जे लोकल चीफ्स होते, हे एका मर्यादित भागावरती राज्य करत होते. तिथून तिथली संसाधनं घेऊन तिथे समृद्धी, शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत होते. आणि त्यांचे एकमेकांशी संबंध होते, संपर्क होते. कारण आपण जर बघितलं तर हे सगळे महारथी व्यापारी मार्गांवरच्या महत्त्वाच्या ठिकाणी स्थिरावलेले होते. ओके. आणि हे मी कधीचं म्हणतो, हे जेव्हा उत्तरेमध्ये शुंग काळ होता किंवा कण्व काळ होता, या काळातलं मी तुम्हाला सांगतोय. सातवाहनांच्या काळातही अशा महारथींचे उल्लेख आपल्याला मिळतात. जसं कुड्याच्या ज्या लेण्या आहेत, त्यातलं मुख्य दानकर्ते हे ते महारथी फॅमिली आणि त्यांचे जे लोक आहेत ते सगळे आहेत. सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे तिथली कलाशैली पूर्णपणे वेगळी आहे कुड्याच्या लेण्यांमधली. सो त्यांच्याकडे एवढी सुबत्ता होती की त्यांनी त्यांची कलाशैली विकसित केलेली होती. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या एकूण चर्चेच्या संदर्भात. ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम सातवाहन काळामध्ये पहिल्यांदा बहुतेक सिमुखांनी केलं असणार. याचं कारण ह्या भूभागाचं महत्त्व समजून या सगळ्यांना एकत्र करून राष्ट्रबांधणी करणं ही दृष्टी द्रष्ट्याला असू शकते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं की अनेक मनसबदार होते, देशमुख होते, त्या सगळ्यांना एकत्र मांडलं आणि स्वराज्याची निर्मिती केली. सिमुखांनी पण बहुतेक हेच केलं असावं. हे मी का म्हणतोय? याचं कारण गौतमीपुत्र सातकर्णी हा राज्यावर आल्यानंतर पहिले काय सम्राट नव्हता. त्यांनी 16 वर्ष काहीच केलं नाही. त्याच्या पहिल्या 16 वर्षात काहीच झालं नाही असं इतिहासकार म्हणतात. आणि मग डायरेक्ट तो मोठा सम्राट म्हणून सगळ्यांना माहिती झाला. असं होत नसतं ना. 16 वर्ष माणूस काहीच करत नाही आणि 16 वर्षांनी एकदम सम्राट होतो, असं होत नसतं. ह्याच्यात एक ऑब्झर्वेशन असं आहे आमचं की गौतमीपुत्र सातकर्णीच्या नंतर हे महारथी कुठेच सापडत नाहीत. सो या 16 वर्षात, त्या कारकिर्दीत, त्या काळात गौतमीपुत्र सातकर्णींनी यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित केले, यांना जवळ केलं, यांना विश्वास दिला आणि पुन्हा एकदा ढासळत चाललेल्या सातवाहन साम्राज्याला एक स्थैर्य प्राप्त करून दिलं. गमतीची गोष्ट म्हणजे ह्या महारथींची जी नाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यावर कधी सातवाहनांची चिन्ह असतात तर कधी गुजरातच्या क्षत्रपांची चिन्ह असतात. सो ते बाजू बदलत होते सोयीप्रमाणे. ते का बदलत होते? कारण जिथे स्थैर्य तिथे व्यापार. या न्यायाने जर आपण हे बघितलं की सिमुखासारख्या माणसांनी, गौतमीपुत्र सातकर्णीसारख्या माणसांनी जेव्हा अखंड महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न बघितलं, ते सिमुखाचं या सगळ्यात विशेष कौतुक आहे. याचं कारण गौतमीपुत्राला निदान परंपरा तरी होती. सिमुख वॉज द फाउंडर.
हे सगळं एकत्र केल्यावर एक राष्ट्रबांधणी होऊ शकते, हा विचार फार वेगळा आहे. आणि ऑन अ क्लोजिंग नोट मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हा विचार फक्त कौटिल्याच्या अर्थशास्त्रातच पाहायला मिळतो. आपलं मराठी कॅलेंडरची शालिवाहन शकाच्या ह्याच्यापासून त्याच्याविषयी आपण बोलूया. शालिवाहन शक हे सातवाहन काळात चालू झालं, पण सातवाहनांनी नाही केलं. त्याविषयी आपण पुढच्या व्याख्यानांमध्ये बोलू. नाव हर्षल वडकमकर. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय तुम्ही घेणार आहात वेगळा का? साधारण म्हणजे आपण बघतो की 400 हा आर्यभट्टाचा काळ आहे, म्हणजे नालंदा त्याचवेळी आर्यभट्ट नालंद्यात बसलेला आहे ज्यावेळी हे लोक आहेत. तर या सगळ्या लोकांचं एकमेकांची सायन्स टेक्नॉलॉजी कॉन्ट्रीब्युशन्सचं लिंकेज कसं होतं? इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन नाही, लिंकेजेस कशी होते, युनिव्हर्सिटीज कशा होत्या, त्यात काय काम करत होते? चांगला प्रश्न आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण त्यांना युनिव्हर्सिटी नको म्हणूया, आपण त्यांना विद्यापीठ म्हणू. कारण युनिव्हर्सिटीच्या नावावर आज जे चाललं आहे ना, ते त्यांच्या डोक्यावर मारणं बरोबर नाही. ती कन्सेप्टच खूप वेगळी आहे. कारण ते जे विद्यापीठ होतं, नालंदासारखं विद्यापीठ तुम्ही म्हणताय, अर्थात नालंदाचा उदय थोडा नंतरच्या काळातला आहे, सातवाहनांच्या काळातला नाही आहे. पण तिथे ज्या प्रकारच्या परंपरा होत्या त्यासुद्धा गुरुशिष्य परंपराच होत्या. ओके, सो लेट अस अंडरस्टँड दॅट. ते म्हणजे फी भरून डिग्री देणारं विद्यापीठ नव्हतं की मी फी भरली, 3 वर्ष अटेंड केलं, मला डिग्री मिळाली पाहिजे. हा प्रकार त्याच्यामध्ये नव्हता. मी अगदीच स्पष्ट बोलतो या, हा व्यापार आहे, हे विद्यार्जन नाही आहे. आणि ते तेव्हा नव्हतं. ओके, पण आपल्याकडे पहिल्यापासून जे म्हणतात की विद्वान सर्वत्र पूज्यते, त्याप्रमाणे या सगळ्यांचे एकमेकांशी संबंध होतेच. याचं कारण एक खूप गमतीशीर उदाहरण मी देतो. नागार्जुन जो होता, बौद्ध तत्त्वज्ञ होता, जे वॉज सपोज टू बी लिव्हिंग ॲट नागार्जुनीकोंडा ऑन द गोदावरी इन द कृष्णा व्हॅली. सो हा जो नागार्जुन होता, त्यांनी सातवाहन राजांना पत्र लिहिलेलं आहे आणि ते उपलब्ध आहे आज. ओके, सो ह्यांचे एकमेकांशी संबंध होते, असायलाच पाहिजेत. कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान हे राजघराण्यांशी संबंधित नसतं, हे एकूण समाज म्हणून आपण विकसित करत असतो आणि त्याच्यातनं ते विकसित होतं. जो राजा स्थैर्य निर्माण करतो, सुबत्ता निर्माण करतो, विद्वत्ता तिथे जाते. म्हणजे माझ्या लहानपणी ना चाणक्य नावाची एक फार गमतीशीर मालिका होती, ज्याने आमचं बालपण घडवलं. हे चंद्रप्रकाश द्विवेदीजींना मी एकदा म्हटलं होतं की मी शिक्षक का झालो, तर मी तुमच्यामुळे झालो. याचं कारण त्यांच्या त्या एका एपिसोडमध्ये त्यांनी म्हटलं, द इम्पॅक्ट विच ही गेव वॉज सच अमेझिंग. आमच्या विद्यार्थ्यांना पण ते माहिती आहे, मी नेहमी सांगतो की ते सांगतात धनानंदाला की मी असं राज्य निर्माण करू शकतो जिथे विद्वत्तेचा मान होईल. ते निर्माण करण्याची क्षमता विद्वानामध्येच असते. कारण शिक्षक साधारण नसतो, जिसके गोद में प्रकृति और प्रलय खेलता हो वो साधारण कैसे हो सकता है. हे त्या विद्वत्तेचं आणि विद्वानाचं ओळख आहे. त्यामुळे राज्याच्या सीमा विद्येला कधीच बांधून नाही ठेवू शकत. म्हणजे नालंदा त्यावेळेला नसलं तरी अशी अनेक काय ज्ञानदानाची केंद्र होती, ज्याला आपण तक्षशिला विद्यापीठासारखी, जिथनं माणसं येत होती, विद्वान येत होते आणि ते ज्ञान पसरत होतं. ज्ञान थांबवून नाही ठेवतायत की मी माझ्या मुलाला हे शिकवायचं नाही ठरवलं ना तर ते त्याला येणार नाही असं नाही आहे. त्याला ज्ञानाची अनेक साधनं माहिती आहेत आणि ती तेव्हाही माहिती होती. मी आत्ता इंटरनेट आहे मी म्हणून म्हणतोय असं नाही आहे. सो राज्याच्या सीमा विद्वानाला नाही बांधून ठेवू शकत. राजा स्थैर्य निर्माण करून
विद्वानांना आश्रय देऊ शकतो. आणि ते म्हणून आपल्याकडे असं आहे ना की या राजाच्या दरबारात हे विद्वान होते, हे राजाचं मोठेपण आहे असं म्हटलं जातं. याचं कारण त्या विद्वानांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. सो आपल्याकडे जेव्हा आपण वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम बघतो किंवा लेणी खोदण्याचं तंत्रज्ञान बघतो, सो हे मुख्य आपण तंत्रज्ञानांच्या बाबतीत बोलतो आहे सातवाहन काळामध्ये. हे आपल्याला उत्तरेत दिसतं, दक्षिणेत दिसतं, पश्चिमेत दिसतं, पूर्वेत दिसतं, सगळीकडे दिसतं. तंत्रज्ञान थांबवून चालणारच नाही, नाहीतर युद्धामध्ये राजा हरेल. हे व्यवहारी नाही आहे. सर नमस्कार. झालं. शिमुख सातवाहनांनी मराठीच्या मुलीबरोबर लग्न केलं होतं का? म्हणजे काय हा उल्लेख काय कसा आहे? नाही, काय उल्लेख नाही आहे त्याचा. सिमुखाबद्दल खूप कमी माहिती आहे. हे जे काय आहे ना, हे सगळं आपण रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे फ्रॉम द सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. हे असं असायला हवं, नाही तर हे शक्य नाही आहे. या पद्धतीने हे रिकन्स्ट्रक्शन, आणि मी बोलताना पण त्याच पद्धतीने त्याची मांडणी केली आहे. यज्ञश्री सातकर्णींनी ते नाणं जे आहे नौकानयनाचं, मला वाटतं शिष्याचं नाणं जे आहे ते त्यांनी प्रचलित केलं का काय? ते येईल ना पुढे. यज्ञश्रीबद्दल बोलू, गौतमीपुत्राबद्दल बोलू, तेव्हा येईल ते. इकडे यांना काहीतरी विचारायचं होतं. ओके. सातवाहनांच्या साम्राज्यात कोणकोणत्या भाषा प्रचलित होत्या? आपल्याला अनेक प्राकृत भाषा माहिती आहेत सातवाहनांच्या काळातल्या. ते त्यांना सर इथे असताना मी अशी बोलणं म्हणजे फारच धाडसाचं आहे. पण महाराष्ट्रीय प्राकृत म्हणजे आपल्या मराठीची खापरपंजी, महाराष्ट्राला भाषा दिली सातवाहनांनी. ते ज्याच्यामुळे आज आपली मराठी अभिजात झाली आहे ना, त्याचं क्रेडिट पण सातवाहनांना जातं. कारण आपण गाथा सप्तशतीमधले, गाहा सप्तसईमधले रेफरन्स देऊन ती अभिजात करून घेतली. ओके. सो महाराष्ट्रीय प्राकृत तर नक्की होतं. पैशाचीचे उल्लेख आपल्याला मिळतात. ती भाषा किती प्रचलित मला माहिती नाही, त्यांना सर सांगू शकतील आपल्याला. परत संस्कृत, आपल्याला अशी एक धारणा असते की संस्कृत म्हणजे एक संस्कृत, जे पाणिनीय व्याकरण आहे ते संस्कृत. संस्कृतही वेगवेगळ्या प्रकारचे होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात अगदी ले पर्सनच्या भाषेत सांगायचं झालं तर बोलीभाषा आणि स्टँडर्डाइज भाषा अशा अनेक प्रकारच्या भाषा महाराष्ट्रात होत्या. अनेक शिलालेख आपल्याला त्या बोलीभाषांमधले पाहायला मिळतात, महाराष्ट्रीय प्राकृतमधले किंवा त्या काळातले. सो खूप खूप भाषा समृद्धी खूप होती आपल्याकडे, जी आपण आता गमवतोय. म्हणजे तीर्थ आहे, मायकेल आहे, ते रोज वर्गात जाऊन मी आरडाओरडा करतो की अरे भाषा सुधारा. मला असा प्रश्न होता की सातवाहन काळामध्ये जो कलिंगाचा राजा होता खारवेल, त्याच्या विरुद्ध आरमारी लढाई एक झाली होती असं वाचण्यात आलं होतं. येईल ना ते पुढच्या लेक्चरमध्ये, जेव्हा सातवाहन सम्राटांबद्दल माहिती येईल त्याच्यात खारवेलही येणारच आहे. म्हणजे त्याला टाळताच नाही येणार, तो येणार, खारवेल पण येणार. त्याचं आपल्याला प्रमुख साधन कुठे मिळतं, म्हणजे नोंद कुठे त्याची प्रमुख अशी? खारवेलाच हातीगुंफा इन्स्क्रिप्शन आहे ना, स्वतःनं खारवेलानीच लिहिलेला लेख आहे. तर आपण बोलू त्याविषयी इन द ड्यू कोर्स. राख, हां, आली कशी, इंटरेस्टिंग आहे. डॉक्टर के पदैया म्हणून एक विद्वान आहेत, ज्यांना पद्मश्री मिळाली त्यांच्या कामासाठी, आर्किओलॉजीतल्या कॉन्ट्रिब्युशनसाठी. फार फार मोठे आम्हाला शिकवायला होते ते. सो त्यांनी कर्नाटकामध्ये उत्खननं केली आणि या राखेच्या डोंगराचं जे काय गुपित होतं ते आपल्याला सांगितलं. सो जी नवाश्मयुगीन माणसं होती ना, ते पशुपालन करायचे आणि एका विशिष्ट ठिकाणी त्यांच्या काय जो गावगाडा असेल, छोटा वसाहत असेल, त्यातल्या सगळ्या पशूंची जी विष्ठा असायची ती एका ठिकाणी नेऊन शेण हे सगळं टाकायचे. आणि कालांतराने त्याचा काही संसर्ग होऊ नये, काही आजार पसरू नये याच्याकडे कालांतराने ते पिरियॉडिकली जाळायचे. ओके. सो तर एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष राख जाळल्यामुळे त्याचे डोंगर तयार झाले. डोंगर म्हणजे ॲक्च्युअल माउंट आहेत, ते टेकाडं आहेत. ती म्हणजे आपण उभं राहिलो तर अशी टेकाडं दिसतात, एवढी टेकाडं आहेत.
सर सातवाहनांचा युरोपबरोबर जर व्यापारी संबंध होता, युरोप नाही, युरोप ही संकल्पना नंतरची, आपण रोम म्हणूया. रोम बरोबर व्यापारी संबंध होता आणि तो समुद्र मार्गाने होता, तर आपल्याकडे नौका बांधणी, नौकानयन ह्याबाबतचे काही पुस्तकं किंवा जसं त्या माणसाने पुस्तक लिहिलं की जे भारतापर्यंतचा मार्ग दाखवणारं आहे, तसं कोणी काही भागांमध्ये लिहिलेलं पुस्तक असं काही आपल्याकडे निर्माण करण्याचा प्रयत्न, काही पुस्तक नाही तर लेण्यांमध्ये काही मार्ग दाखवणारा एखादा हिंट असं काही आपल्याकडे तयार केलं गेलं होतं का? गेलं असेल, आत्ता उपलब्ध नाही आहे. म्हणजे आत्ता जे ज्ञात साधनं आहेत त्याच्यात ते नाही आहे. म्हणजे आत्ता जे आपण एक फार महत्त्वाचं काम आपल्या शासनाने हाती घेतलं आहे ते म्हणजे सगळी मॅन्युस्क्रिप्ट डिजिटाईज करून ती ॲक्सेसेबल करून द्यायची लोकांना. ही जी मोहीम म्हणूया आपण खूप सिरियसली आता राबवायला घेतली आहे. मला वाटतं त्याच्यातनं अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत. ओके, कारण काय आहे, आत्ता ज्ञात असलेली हस्तलिखितं खूप कमी आहेत. असं अनेक घरांमध्ये सुद्धा आजसुद्धा हस्तलिखितं आहेत जी आज आपल्यापर्यंत पोचलेली नाहीत. ओके, सो त्याच्यामध्ये काहीतरी असू शकतं ज्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. पण आज मितीस तसं काही उपलब्ध आहे असं मी म्हणणार नाही. शिलालेखातही तसे संदर्भ मिळत नाहीत. पण ज्या पुरातत्वीय वस्तू आहेत, मगाशी मी उदाहरण दिलं की रोमन देवतांच्या मूर्ती सापडल्या. इथून आता इजिप्तमध्ये बुद्धाची मूर्ती जी मध्यंतरी सापडली ती आहे. इजिप्तमध्ये बुद्धाची मूर्ती आहे ती सापडलेली आहे. किंवा कुड्याच्या लेण्यांमध्ये हिप्पोकॅम्पस म्हणून एक अर्धा मासा आणि अर्धा घोडा असा एक अर्धवट एक मिथिकल प्राणी आहे जो ग्रीक आणि रोमन मायथॉलॉजीमध्ये पाहायला मिळतो. ओके, आत्ता ती कुठली रे नवीन सिरीज आली सिनेमाची नाही ना त्याच्यानंतर आत्ता सुद्धा ज्या रोमन कथां आणि ग्रीक कथांवरती ज्या मालिका आधुनिक स्वरूपात येतात ना त्याच्यातही ते वापरले जातात. तर त्या प्राण्याचं चित्रण कुड्याच्या लेण्यामध्ये एका शिलालेखात केलेलं आहे गंमत म्हणून. सो असे रेफरन्सेस आपल्याला मिळतात. पण प्रत्यक्ष वाट काय होती, मार्ग काय होता, हे म्हणजे सगळ्यात जुना रेफरन्स पेरिप्लस, त्याच्यापेक्षा मागे नाही मिळेल. किंवा भारतीय साहित्यात तसं काही मिळत नाही की. पण प्रयत्न आत्ता चालू आहेत. एक मिनिट चलन दाखवून त्यांनी व्यापार चालू केला का असा? नाण्यांच्या माध्यमातून व्यापार नाही, नाणं हे व्यापाराचं माध्यम नाही आहे. व्यापार आपल्याकडनं अनेक गोष्टी जात होत्या. म्हणजे प्रवेश कसा मिळायचा, म्हणजे प्रवेश कसा मिळायचा, व्यापार करायचा असेल तर सगळ्यात सोपा प्रवेश व्यापाऱ्यांसाठी असतो. म्हणजे व्यापाऱ्यांना प्रवेश हा प्रश्न कधीच पडत नाही. म्हणजे आत्ता भारत अमेरिका काय वाटेल ते चालू दे, व्यापार ते एकत्र करणार. त्यामुळे प्रवेश हा कधीच प्रॉब्लेम नसतो. व्यापारी सगळ्यांनाच हवे असतात ना, कारण ते सुबत्ता आणतात, पैसा आणतात. नाहीतर आपण चांदीची नाणी पाडूच शकलो नसतं. आत्ता भारतात ज्या क्वांटिटीत सोनं आहे ना, कुठेच सोन्याच्या खाणी. हे कुठलं सोनं आहे? मोस्ट ऑफ इट इज इम्पोर्टेड. आणि व्यापारातनं आलेलं सोनं आहे, हे गेले हजारो वर्षात आलेलं सोनं आहे. तुम्ही आत्ता कोणत्याही सोनाराकडे जाऊन विचारलं ना तर तुमच्या लक्षात येईल की बरंचसं जुनंच सोनं ते रिसायकल करतायत भारतामध्ये सुद्धा. सो भारतात ना सोन्याच्या खाणी ना चांदीच्या खाणी, तरी आपण सोन्याची नाणी चांदीची नाणी पाडलीच. या अकबराने तर काहीतरी 1 तोळ्याचं वगैरे सोन्याचं नाणं पाडलं होतं. तोळ्याचं सोन्याचं नाणं कोण पाडतो? पण त्यांनी स्वतःच्या राज्याभिषेकाला पाडलं होतं. ओके, सो व्यापाऱ्यांना कधीच कुठे प्रवेश वर्ज्य वगैरे काय भानगड नसते, कारण त्यांना माहिती असतं की प्रवेश कसा मिळवायचा. आणि करन्सी एक्सचेंजचं जर तुम्ही म्हणत असाल, म्हणजे तुमच्या प्रश्नातनं मला जे समजलं ते हे आहे की मग व्यापार करन्सी एक्सचेंज कसा करत होते. सिम्पल आहे. नाण्याला 2 प्रकारच्या व्हॅल्यू असतात किंवा नोटेला. एक म्हणजे त्याची मिंट व्हॅल्यू असते
आणि एक त्याची करन्सी व्हॅल्यू असते. म्हणजे 1 रुपयाचं नाणं पाडायला जेवढा खर्च येतो ती त्याची मिंट व्हॅल्यू झाली, आणि 1 रुपयाचं नाणं हे 1 रुपयाचं आहे, तर 1 रुपया ही त्याची करन्सी व्हॅल्यू झाली. मिंट व्हॅल्यू ही करन्सी व्हॅल्यूपेक्षा नेहमी कमी असायला लागते, नाहीतर मग 4 आण्याचं नाणं जसं बाद केलं तसं ते बाद करायला लागतं, कारण खर्च जास्त आला तर करन्सी व्हॅल्यू परवडत नाही. आपण फार हुशार लोक आहोत. आपण काय केलं, चांदीची नाणी चांदीच्या व्हॅल्यूला घेतली, चांदीच्या नाण्याच्या व्हॅल्यूला घेतली नाही, तरी आपला फायदाच होता. आणि याचा रेफरन्स काय आहे सांगू, इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात रोमन राजांनी बोंब ठोकली होती की आता भारताचा व्यापार थांबवा, नाही तर आपण देशोधडीला लागू. जशी सातवाहनांची नाणी ठिकठिकाणी सापडली, तशी रोमन नाणी त्याच सापडली. ठिकाणी सापडल्याचे उल्लेख आहेत खूप का? ठिकाणी सापडली. आणि सातवाहनांची नाणी रोममध्ये किंवा अशा ठिकाणी पाठवण्याचे काही हे आहेत का, उल्लेख आहेत का, किंवा तशी नाणी परदेशात सापडलेत का? काय माहिती आहे का की बेसिकली आपण ज्या गोष्टी एक्सपोर्ट करत होतो ना, मोस्ट ऑफ द थिंग्स वर एक्झॉटिक. आपण सगळ्या एक्झॉटिक गोष्टी पाठवत होतो रोमला, रोमन साम्राज्यामध्ये. रोमला नव्हतं जात, रोमन साम्राज्यामध्ये जात होतं, आणि त्यामुळे आपल्याकडे वेगळ्या पद्धतीची नाणी येत होते. ओके, सो मला वाटतं व्यापाराविषयी बोलू तेव्हा याच्यावरती चर्चा होईल जास्त, की त्यावर तिकडे काय सापडलं, इकडे काय सापडलंय. हे आत्ताच सगळं मी बोललो तर पुढचे वक्ते मला मारतील. पण मला असं वाटतं या सगळ्या चर्चेअंती रविराजजी, सगळ्यांची जी काय ताणलेली उत्सुकता होती ती अजून ताणायचं काम मी केलेलं आहे. आता पुढच्या व्याख्यानाला पुन्हा सगळे भेटूच. धन्यवाद. सूरजजी जे म्हणाले ते मला मगापासून जाणवत होतं, कारण तुम्ही ज्या ज्या पद्धतीचे प्रश्न विचारत आहात त्यावरनं कळतंय मला की सगळं एकदमच गिळायची अशी आपल्याला जी काय म्हणतो ना, चांगलं काहीतरी छान वास आला काल स्वयंपाकघरात. आपण ज्यावेळेला जेवायला बसतो त्यावेळेला समोर माता भगिनींनी जे काही सुंदर सुंदर पदार्थ बनवले त्याचा नुसता वास जरी आला तरी आपल्याला वाटायला लागतं अरे आत्ता मला हे सगळंच्या सगळं ताटात वाढून हवं आहे. पण असं होत नाही ना. आपल्याला लोणची, पापड, कोशिंबिरीपासून सगळा जो सुग्रास अन्नाचा जो अगदी शेवटच्या दही भाताच्या घासापर्यंत जायचं असतं, त्या सगळ्याला एक प्रोसेस आहे. आणि इतिहास कट्टा उत्कंठावरती जरी असला तरीसुद्धा हे व्रत पाळणारं आहे की सातवाहन राज्याच्या राजवंशांनी, जे आता सूरजजींनी सांगितलं, कारण ही मुहूर्तमेढ सूरजजींचं एक वैशिष्ट्य जे आत्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते आपल्याला पहिल्यांदा ती भूक निर्माण करतात की जी जोरदार भूक लागलेली पाहिजे, आणि मग नंतर मग ते गिळायला मिळायला पाहिजे. त्याच्याने एक आनंद होतो. याच्यानंतर अनेक सातवाहनांचे जे 5 भाग आहेत त्या 5 भागामध्ये त्यांनी आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे व्यापार आहे, संस्कृती आहे, कला आहे, साहित्य आहे, पॉलिटिकल इतिहास, राजकीय इतिहास त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या सम्राटांचा. म्हणजे अगदी आत्ता यांनी ज्या वेळेला म्हटलं की नाविक युद्धाच्या बाबतीतलं किंवा त्यांच्या अजून कुठली युद्ध असतील तर वेगवेगळ्या सम्राटांचे सुद्धा आहेत ना, त्यांच्या राण्या सुद्धा आहेत, त्या राण्यांच्या सुद्धा त्यांचं सुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे हे सगळे विषय हे येणार आहेत, पण ते पाळीपाळीने येणार आहेत, त्यांच्या त्यांच्या वेळेला येणार आहेत. तोपर्यंत आपल्याला रामदास स्वामींचं महत्त्वाचं वाक्य आहे, धीर धरा, धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका. आपल्याला गडबडायचं नाही आहे. सातवाहन पक्के समजून घ्यायचे आहेत. मगाशी एक जे सूरजजींना मी मगाशी वशिला लावला तिकडे बसताना, मी म्हटलं की या सगळ्या याच्यामध्ये प्राचीन कालखंडामध्ये मी बोलणार नाही असं मी म्हटलं होतं, पण थोडासा कधी कधी अपवाद करायला लागतो, कारण मी मध्ययुगीन मराठ्यांच्या इतिहासाचा भाष्यकार आहे. पण त्याच्यासाठी जो प्राचीन सगळा इतिहास करायला लागतो. आणि मगाशी त्यांनी म्हटलं की मराठी मातीची ओळखच सातवाहनांनी निर्माण केली, त्यामुळे मराठ्यांचा इतिहासाला जर सुरुवात करायची तर तुम्हाला सातवाहनांना अभ्यास करायलाच लागतं. तर त्या सगळ्या अख्ख्या प्रवाहातलं गाथा सप्तशती मी नक्की सांगेन आणि त्याच्याबद्दलचं कारण त्यांनी जे वाक्य म्हटलं मगाशी ते वाक्य हृदयावर कोरलंय की सातवाहनांचा अभिमान आपल्यापर्यंत कसा उतरलाय. आपण म्हणतो ना मराठी माणूस म्हटल्यानंतर अभिमान, तो काही हलत नाही आपला. लोक काही म्हणत,
पण मराठी असल्याचा अभिमान आहे. तो अभिमान सातवाहनांपासून आहे, कारण सातवाहन हालवाहन सातवाहन सुद्धा त्यांनी ज्या गोदावरी पवित्र चवले, कारण गोदावरीच जवळजवळ त्यांनी भारतभर प्रसिद्ध केली सातवाहनांनी, तिला गंगाच म्हटलं गेलं. तर गोदावरीला की त्याचं वाक्य जे सगळ्यात म्हणजे ज्याला भरपूर, मला माहिती आहे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या मुखातून तो इतक्या वेळा शब्द गेलाय की लोकांना अजूनही कानावर सातवाहनांचं ते वाक्य पडतं की सच्चंभण गोदावरी. हे गोदावरी तू खरंच सांग, सच्चंभण गोदावरी पूर्व समुद्रेन सहिहासंती, तू पूर्व समुद्रापर्यंत वाहत जातेस. सालाहण कुल सरिसे जई ते कुले कुथंगती, म्हणजे तुझ्या तीरावर सातवाहनांसारखं एक तरी कूळ आहे का मला सांग बरं. हा अभिमान गौरव ज्याने निर्माण केला गोदावरीच्या काठावरती, त्या सातवाहनांचा हा प्रवास चालणार आहे. मी सूरजजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की या उत्कंठावर्धी अशा या प्रवेशाची, सातवाहन प्रवेश म्हणूया आपण, सातवाहन कालखंडातल्या प्रवेशाची मुहूर्तमेढ त्यांनी सुरुवात केली आहे. आपण सगळे चांगले अभ्यासक या मंचावरती सातवाहनांवर बोलणार आहोत आणि हे आदान प्रदान करणार आहेत. प्रश्न राखून ठेवा, एक एक प्रश्नांची उत्तरं एक एक सेशनमध्ये मिळतील. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा करतो आणि सूरज यांचं कौतुक करतो, कारण जिवंत करणं जे आहे ना, आणि ते सहज बोलून बोलून हाडाचे मास्तर असल्या कारणाने आपल्या समोर येणाऱ्या पुत्रांना, कारण शिष्य हे सगळे पुत्रच असतात, स्टुडंट हे पुत्रच असतात, त्यांना घडवण्याचं काम करण्यासाठी कसं सहज सोपं करून सांगावं लागतं. आणि तुला कळतच नसेल तरी सुद्धा कळून घे, याच्यासाठी आपल्याला किती खाली उतरवावं लागतं त्या मुलापर्यंत, याचं गणित आणि याची नेमकी मेख गोम त्यांना कळलेले आहे आणि ते आपल्यापर्यंत सुद्धा तसंच साध्य होतं. एक मात्र आहे, आम्ही वक्ते असल्या कारणाने कितीतरी वेळेला बोलत जातो, वाहत जातो. मास्तर नाही, पिरियड म्हणजे पिरियड. 1 तासात काय बोलायचं हे नक्की ठरवलेलं असतं आणि ते तसंच बोललं जातं. नंतर स्टुडंट्स लोकांचे प्रश्न येऊ देत, आपण त्याला उत्तरं देऊ, ते रेंगाळलं तरी चालेल. अशा सुंदर अशा मांडणीचा उद्गाता म्हणूनही मी सूरजजींकडे पाहत असतो आणि अभिमान वाटतो की असा एक खूप चांगला जवळचा मित्र आहे जो सुंदर इतिहास मांडतो. मी आभार प्रदर्शनासाठी अनंत वेदरकर समितीचे बोरिवली भागाचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो. नमस्कार. जेव्हा मी डॉक्टर सूरज पंडितांना बघतो, त्यांचं व्यक्तिमत्व बघतो, तेव्हा एक गालिबचा शेर तुम्हाला सांगतो, तो लक्षात राहतो की झुकता है इंसान वही मजबूत होता है, वरना मुर्दे ये वरना जो अकड़ जिसमें होते वो मुर्दे पहचान होते हैं. म्हणजे ज्यांच्यामध्ये ज्ञान असतं किंवा ज्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं ते विनयशील असतात. आपल्यामध्ये आपण म्हणतो विद्या विनयनं शोभते, तसं त्यांच्याकडे बघितलं की त्यांचं ते व्यक्तिमत्व आहे की त्यांचा तुम्ही आत्ता परिचय वाटला, एवढा ऐकलात, एवढी अद्भुतता त्यांच्याकडे आहे. पण जर का त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं तर साधे सिंपल आणि इतिहासासारखा क्लिष्ट विषय ते अगदी सहजतेने गप्पा मारतो त्याप्रमाणे आपल्याला समजावून सांगतात. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीने. त्याचप्रमाणे हा जो मीडिया आहे, हा मीडिया आज महत्त्वाचा आहे की जे लोक आले नाहीत त्यांना परत हा कार्यक्रम बघायला मिळावा, म्हणून मीडिया जो आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देतो त्या विजनरी स्टुडिओचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे बोरिवली सांस्कृतिक केंद्र आणि जनसेवा कल्याण समिती हे या कार्यक्रमाच्या मागे पाठीशी उभे असतात, म्हणून मी त्यांचेही आभार मानतो. आणि सर्वात जास्त आभार म्हणजे तुमचे, कारण का तुम्ही जर का नसाल तर या व्यासपीठाला, या वक्त्याला काही अर्थ राहत नाही. कारण का असं म्हणतो ना की जर का भक्त असतील तर देव आहे, भक्त नसतील तर देव नाही. तर त्याचप्रमाणे इकडे इतिहास अभ्यासक तुम्ही सगळे आहात, त्यामुळे इकडे जो व्यासपीठ आपला चालतो, एवढे वर्ष चालला आहे, कंटिन्यू तो पुढेही चालत राहतो, तो केवळ तुमच्यामुळे, म्हणून तुमचे पण तेवढेच आभार. धन्यवाद.